वनपिंगळा संवर्धन दिवसाचं औचित्य साधून एकत्र आलेलो आहोत आणि या ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सगळ्यात प्रथम मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आजचा कार्यक्रम सगळ्या 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 सहभागी लोकांना मी एकच विनंती करतो, तुमचे माईक जर का तुम्ही म्यूट ठेवले तर फार बरं होईल, जेणेकरून प्रमुख वक्त्यांची जी भाषणं आहेत ती सगळ्यांना ऐकू जातील. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. तर आजच्या कार्यक्रमाचं सगळ्यात महत्वाचं औचित्य म्हणजे वनपिंगळा आणि फॉरेस्ट आउटलेट ज्याला आपण ओळखतो, तो ज्या परिसंस्थेचा भाग आहे, अविभाज्य भाग आहे, तो ती परिसंस्था आणि वनपिंगळा यांच्या संवर्धनाचा उद्देश ठेवून हा आजच्या आपल्या कार्यक्रमाचं आपण आयोजन करत आलेलो आहोत. वनपिंगळ्याचा जो महाराष्ट्रातला आणि आपल्या भारतातला इतिहास आहे तो फारच गंमतशीर आहे. मध्य भारतातल्या जंगलात आढळणारी ही प्रजाती आहे. IUCNच्या रेड लिस्ट मध्ये 2018 पासून आहे आणि आज मी तिला साधारण 1000भर पक्ष्यांची, प्रौढ पक्ष्यांची नोंद आहे. दुर्मिळ पक्षी आहे आणि ह्या वनपिंगळ्यांचा जो अधिवास आहे जंगलांमधला तो एक खास प्रकारचा अधिवास आहे. जसा कार्यक्रम पुढे सरकत जाईल तशा या निरनिराळ्या गोष्टी तुम्हाला कळत जातील. आता कार्यक्रमाची सुरुवात करताना मी एकच सांगेन की अधिवास नष्ट होण्यामुळे या प्रजातीचं जे या आपल्या जंगलांमधलं अस्तित्व आहे ते धोक्यात आलेलं आहे. आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य असं की आजच्या दिवशी म्हणजे 24 ऑक्टोबरला 2014 मध्ये सुनील लाड आणि रोहिदास डगळे या द्वैनी डॉक्टर गिरीश जठार यांच्यासोबत पश्चिम घाटामधून वनपिंगळ्यांची नोंद केली होती. मी तुम्हाला आधी सांगितलं तसं ही प्रामुख्याने आणि ट्रेडिशनली मध्य भारतातल्या जंगलात दिसणारी प्रजाती आहे. मध्य भारतात सातपुडा, मेळघाट, तोरणमाळ, तळोदेच्या जंगलामध्येही याची नोंद आधी झालेली आहे. पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुंबईजवळचं तानसा अभयारण्य जे आहे तिथे वनपिंगळा आपल्याला त्याची नोंद झाली ती या दिवशी 2014 साली आणि त्यामुळे या दिवसाचं, आजच्या दिवसाचं महत्व आहे. मेळघाट नंतर तानसा अभयारण्यामध्ये वनपिंगळ्यांची लोकसंख्या जी आहे ती सगळ्यात मोठी आहे. इथलं त्यांचं पॉप्युलेशन जे आहे ते सगळ्यात मोठं आहे. तानसामध्ये सगळ्यात मोठं आहे, त्यानंतर मेळघाटमध्ये सगळ्यात मोठं आहे आणि त्यानंतर तानसामध्ये. आणि इथे वनपिंगळ्याची नोंद झाल्यामुळे, इथल्या पॉप्युलेशनचं नोंद केलेल्यामुळे वनपिंगळ्यांच्या एकूण लोकसंख्येमध्ये खूप मोलाची भर पडलेली आहे आणि त्यांच्या वेस्टर्न घाटमध्ये त्यांच्या अस्तित्वाची आपल्याला कल्पना झालेली आहे. याच्यानंतर पुढे गुजरात आणि इतर काही भागांमध्ये पण तो आढळलेला आहे. पण या वनपिंगळ्याच्या संशोधनामागे जसं या संशोधकांचा हात आहे तेवढाच आणखीन 2 महत्वाच्या घटकांचा हात आहे. तो म्हणजे एकतर वनविभाग अर्थातच आणि दुसरं अनेक स्थानिक जे ग्रुप्स आहेत की ज्यांच्या संवर्धनाच्या कामामध्ये योगदान असतं. आजच्या या कार्यक्रमाला त्याच्यामुळेच महाराष्ट्राचे प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये हे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर त्यांचे सहकारी SV रामाराव जे मुख्य वनसंरक्षक आहेत ठाण्याचे, नितीन गुदगे मुख्य वनसंरक्षक नाशिक, वसंत गुले शहापूर ठाण्याचे उपवनसंरक्षक आहेत, भानुदास पिंगळे उपवनसंरक्षक आहेत वन्यजीव ठाणे, पंकज गर्ग उपवनसंरक्षक नाशिक, अर्जुन मसे आणि संतोष शास्ते हे दोघं तानसामधून उपस्थित आहेत. हा सगळा अधिकारी वर्ग त्यांच्या कामावर आहे, आज ते त्यांच्या ड्युटीवर आहेत आणि तरी देखील वेळात वेळ काढून या कार्यक्रमाच्या कालावधीमध्ये ते वेगळ्या वेगळ्या वेळेला ते येतील. अर्जुन मसे साहेब आहेत, संतोष शास्ते साहेब आता आहेत, पण या वेगळ्या वेगळ्या वेळेला हे सगळे अधिकारी येतील, आपल्याबरोबर संवाद साधणार आहेत. या सगळ्या अधिकारी वर्गांचं, शिवाय असते प्रमुख वक्ते, सृष्टी संवर्धन संस्था पुणे यांचे उपसंचालक आणि वनपिंगळ्या संबंधीचे महत्वाचे अधिकारी, संशोधक अधिकारी गिरीश जठार यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात गिरीश जठार यांच्यापासून करणार आहोत. गिरीश जठार BNHS मध्ये कार्यरत होते. वनपिंगळ्यांच्यावर त्यांचा अभ्यास आहे. वनपिंगळा मेळघाटमध्ये अभ्यास करताना त्यांनी त्याच्यावर PhD डॉक्टरेट केलेली आहे. मी गिरीश जठार यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या भाषणांनी आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया. त्याआधी मी बाकी सगळ्यांचं
आता उपस्थित मी जसं म्हटलं अर्जुन मसे साहेब दिसत आहेत, संतोष शास्त्री आहेत, वसंत गुले साहेब आलेले आहेत, आणि तुम्ही सगळे, तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आणि डॉक्टर गिरीश जठार यांच्या भाषणाने आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. धन्यवाद श्रीपाद. मी बोललेलं व्यवस्थित ऐकू येते का? ओके 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 ठीक आहे. आपण प्रेझेंटेशनला सुरुवात करायची आहे की कसं? गिरीश, प्रेझेंटेशनला सुरुवात करूया. ओके ओके ठीक आहे, चालेल. तर आज वनपिंगळा संवर्धन दिवसाचं औचित्य साधून आपण पुढे जाणार आहोत. पण आज फक्त वनपिंगळ्यावर बोलायच्या ऐवजी आम्ही असं ठरवलं की एकंदरच घुबड हा जो विषय आहे तो आपण पुढे नेण्याची गरज आहे. वनपिंगळा आपण असं म्हणू की एक त्यातला भाग आहे, आणि सगळ्या घुबडांचं जर प्रतिनिधित्व कोणाकडे असेल तर ते वनपिंगळ्याकडे असावं असं मला वाटतं. कारण तसं दुर्मिळ पक्षी आहे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा प्रदेशनिष्ठ पक्षी आहे. म्हणजे फक्त भारतातच सापडतो, जगात दुसऱ्या कुठेही सापडत नाही. सध्या जर आपण त्याचे IUCN म्हणजे किती संकटग्रस्त आहे ही प्रजाती असा जर विचार केला तर सध्या तो संकटग्रस्त प्रजातीमध्ये सापडतो, त्याचा सहभाग आहे. याच्या अगोदर आपण त्याला अतिसंकटग्रस्त कॅटेगरीमध्ये ठेवलं होतं, पण आम्ही जो रिसर्च केला आणि भारतात वेगवेगळ्या ठिकाणी जे पॉप्युलेशन सापडली त्याच्यानंतर तो अतिसंकटग्रस्त कॅटेगरीतून संकटग्रस्त कॅटेगरीत आलेला आहे. आणि याचं जर श्रेय बघायला गेलं तर तानसामध्ये जी डिस्कव्हरी केली सुनील आणि रोहिदास, तर याच्यामुळेच काही गोष्टी पुढे सरकल्या आणि लोकांनाही माहित झालं की सातपुडा सोडून हा पक्षी आपल्या पश्चिम घाटातही आहे, त्यानंतर बाकीच्या काही भागांमध्ये सापडलेला आहे, गुजरातमध्ये काही ठिकाणी सापडलेला आहे. आणि पूर्वी जसं आपल्याला वाटत होतं की त्याची संख्या खूप कमी आहे, असं म्हटलं जात होतं की 500 पेक्षा त्याची संख्या कमी असावी. पण आत्ताच जे रिसेंट असेसमेंट आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी तो जो सापडलेला आहे, तर याच्यावरून आपल्याला असं वाटतं की त्याची संख्या 500 नाही तर निश्चितच 1000च्या कदाचित वरतीही असावी. त्यामुळं हा पक्षी, या पक्षानं खरं तर आपल्याला एक अपॉर्च्युनिटी दिलेली आहे की आपण फार चांगल्या प्रकारे याचं संवर्धन करू शकू. तर मी आता माझी स्क्रीन शेअर करतो आणि आपण घुबडांविषयी बोलू. फक्त वनपिंगळा नाही तर आपण पूर्ण घुबड जो ग्रुप आहे पक्ष्यांचा त्याच्याविषयी बोलू. मी माझी स्क्रीन शेअर करतो. मला थोडासा फीडबॅक मिळाला तर बरं होईल की स्क्रीन बरोबर शेअर झाली आहे की नाही याचा. झाली आहे का स्क्रीन शेअर? ओके ओके ठीक आहे, धन्यवाद. तर आता विषय आपण असा आहे आपल्याला की समृद्ध भविष्यासाठी घुबड संवर्धन. कारण पूर्ण मानवजातीचं जर भविष्य बघितलं किंवा एकंदरच निसर्ग संवर्धन का गरजेचं आहे की, आणि शिकारी प्राणी यांचं योगदान संवर्धनाच्या याच्यात खूप मोठं असतं. कारण आपण जेव्हा शिकारी पक्षी आणि शिकारी प्राणी यांचं संवर्धन करतो तेव्हा त्याच्याबरोबर त्याच्या आदिवासाचं संवर्धन करतो, आणि त्याच्या आदिवासाबरोबरच बऱ्याच अनेक गोष्टींचं आपण संवर्धन करतो. आणि या मागचा जर हेतू आपण पाहिला तर तो हेतू हा थोडासा स्वार्थी हेतू आहे. याचं कारण असं की हे जर आदिवास आपण संरक्षित केले, यांचं जर आपण संवर्धन केलं तर मानव जातीला ज्या परिसंस्था सेवा किंवा इंग्लिशमध्ये ज्याला इकोसिस्टम सर्व्हिसेस असं म्हटलं जातं तर या मिळत राहतात. आणि ज्या परिसंस्था ज्या आहेत त्या आपल्याला पैसे मोजावे लागत नाहीत, ह्या फ्रीमध्ये मिळतात आपल्याला. आणि या फ्रीमध्ये मिळतात म्हणूनच संवर्धन निसर्गाचं करणं गरजेचं आहे. आणि त्यातल्या 1-2 परिसंस्था सेवांविषयी मी बोलतो आणि मग आपण पुढे जाऊया. शुद्ध हवा, शुद्ध पाणी या अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत, आणि त्या आपल्याला घेण्यासाठी किंवा त्या आपण जेव्हा निसर्गातून घेतो तर आपल्याला कुठलेही पैसे मोजावे लागत नाहीत. त्याच्यामुळं याची परिसंस्था सेवा ज्या आहेत याचं महत्व खूप मोठं आहे माणसाच्या अस्तित्वासाठी. आपण पुढे जाऊया, एक एक गोष्टी बघू काय काय आहेत. तर घुबड काय आहे? तो घुबड एक निशाचरी शिकारी पक्षी आहे. तो दिवसा फिरणारे जे आपली शिकारी पक्षी आहेत त्यांच्यापैकीच त्यांचा एक पॅरलल म्हणावा लागेल, किंवा आपण असं म्हणू शकतो की समकक्ष आहे. शिकारी दिवसा फिरणाऱ्या शिकारी पक्ष्यांशी समकक्ष असा पक्षी आहे. त्याचे शिकारी पक्ष्यांचे जे गुणधर्म आहेत, बाकदार चोच असेल, एकदम ताकदवर पंजे असतील, चप्पळपणा, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या घुबडामध्ये आहेत. फक्त काय आहे
की शिकारी पक्षी जे आहेत ते दिवसा फिरतात आणि घुबड हे रात्री फिरतात. म्हणून आपण याला काय म्हणू शकतो मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये खूप छान नाव आहे त्याला, कन्व्हर्जन्स इव्होल्युशन असं म्हणतात, पण मराठीमध्ये जर आपण त्याचं भाषांतर केलं तर समकक्ष उत्क्रांती असं आपण त्याला म्हणू शकतो. जड आहे शब्द, पण याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो की जसं शिकारी पक्ष्यांची उत्क्रांती ही दिवसा फिरण्यासाठी झालेली आहे, दिवसा भक्ष्य शोधण्यासाठी झालेली आहे, तसंच त्याच वेळेस किंवा आपण त्याच समकक्ष असं म्हणू, घुबडांची उत्क्रांती ही रात्री फिरण्यासाठी झालेली आहे. तर हे एक घुबडांचं वैशिष्ट्य आहे. थोडंसं घुबडांच्या उत्क्रांतीविषयी आपण बघू तर घुबडांची उत्क्रांती सुमारे 6.5 म्हणजे 6.5 कोटी वर्षापूर्वी झालेली आहे. याला क्रिटेशियस कालखंड म्हणतो, जेव्हा डायनॉसॉर वगैरे अस्तित्वात होते, तर या कालखंडामध्ये घुबडांची उत्क्रांती झाली. म्हणजे बघा किती जुने आहेत. माणसाला फक्त पृथ्वीवर येऊन 25 लाख वर्ष झालेली आहेत, पण घुबडांना आपल्यापेक्षा जास्त वर्ष झालेली आहेत, जवळजवळ 6.5 कोटी वर्ष झालेली आहेत. घुबडाचे सर्वात जुने जे जीवाश्म आहेत ते अमेरिकेतील कोलोराडो इथे सापडलेले आहेत आणि तो जो जीवाश्म होता त्या जीवाश्माचं त्यांनी वर्गीकरण केलंय शास्त्रज्ञांनी. त्याचं ॲजिगोप्टिनिक्स मेटमोरी असं त्याला नाव दिलेलं आहे. आणि हे वनघुबड या कुटुंबात मोडते. आपण पुढे वेगवेगळी घुबडांची कुटुंब बघणार आहोत, त्याच्यातलं वनघुबड हे एक कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये हा पक्षी मोडत होता. आणि गंमत बघा, याचा आकार आपल्याकडे आता जी सापडणारं सर्वात मोठं घुबड आहे, जे मी तुम्हाला पुढे दाखवेन, तर त्याच्यापेक्षा दुपटीने मोठा होता. म्हणजे 3.5 फूट उंच असं हे घुबड होतं. आता 3.5 फूट उंच घुबडाशी जर आपला आमना-सामना झाला तर खरोखरच ते भीतीदायक प्रसंग उडवू शकतो, कारण तो एक शिकारी पक्षी आहे. त्याच्यानंतर थोडंसं आपण झालं 5 कोटी वर्षापूर्वी काय झालंय, तर हे जुनं आहे. तर 5 कोटी वर्षापूर्वी आत्ता अस्तित्वात असणारे जे 2 घुबडाची कुटुंब आहेत किंवा घुबडांचे जिनस आपण म्हणू इंग्लिशमध्ये त्याला, बुबो आणि स्ट्रिक्स, हे अस्तित्वात आले आणि मग हळूहळू वेगवेगळी घुबडांची उत्क्रांती होत झाली. आपलं जर वनपिंगळाचा आपण जर विचार केला तर वनपिंगळाचं अस्तित्व हे जगामध्ये जवळजवळ 56 लाख वर्षापूर्वीपासून आहे. आताचा एक रिसेंट रिसर्च आहे त्याच्यामधने लक्षात आलं की 56 लाख वर्षापूर्वी वनपिंगळा अस्तित्वात आला. म्हणजे माणसाच्याही आधी वनपिंगळा अस्तित्वात आलेला आहे. थोडंसं बघूया आपण जगातील घुबडांच्या वावराबद्दल किंवा विस्ताराबद्दल. तुम्ही जर नकाशा बघितला तर तुम्हाला सगळे खंड लाल दिसतील. याचा अर्थ काय की घुबड सगळ्या खंडांवरती आहे, फक्त ग्रीनलँड आणि अंटार्क्टिका हा भाग सोडला आणि काही एकदम पॅसिफिक मधली काही बेट आहेत की जिथं घुबड पोचू शकलं नाही. अदरवाईज सगळीकडे जगामध्ये सगळीकडे घुबडाचा विस्तार आहे. परिसंस्था आणि आदिवासांबद्दल जर बोलायचं झालं तर निमशुष्क वाळवंट, जंगल, पर्जन्य वने, माळरान, मानवी वस्त्या याची काही उदाहरणं आहेत. तर वेगवेगळ्या प्रकारच्या अधिवासात आणि वेगवेगळ्या परिसंस्थांमध्ये घुबड हे अगदी व्यवस्थित राहतात. तर खाली 2 उदाहरणं आहेत की आर्क्टिक प्रदेश जो आहे, म्हणजे उत्तर ध्रुव जो म्हणू आपण, तर उत्तर ध्रुवावर हिमघुबड, स्नोवी आऊल असं नाव आहे या पक्षाचं. बघा पूर्ण बर्फामध्ये राहतं, त्यामुळे पांढऱ्या रंगाचंच आहे ते. तर हे स्नोवी आऊल हे आर्क्टिक प्रदेशात राहतं. तर जो गव्हाणी घुबड आहे हे मात्र जगभरात सगळीकडे सापडतं. तुम्ही कुठेही जगात जा तुम्हाला गव्हाणी घुबड सापडेल. म्हणजे सगळ्यात जर कॉमन घुबड कुठला असेल तर गव्हाणी घुबड आहे. आता परिसंस्था बघूया, तर जंगलासारख्या ज्या परिसंस्था आहेत त्याच्याही मध्ये तुम्हाला हा पक्षी मिळेल आणि माळरान सारखे जे परिसंस्था आहेत इथे तुम्हाला मिळेल. निमशुष्क वाळवंटामध्येही मिळेल आणि आर्क्टिक परिसंस्था जी आहे मग अशी आपण बोललो तर त्याच्याही मध्ये तुम्हाला हा पक्षी अगदी व्यवस्थित पाहायला मिळू शकतो. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जाती या पक्षाच्या वेगवेगळ्या परिसंस्थेमध्ये सापडतात. थोडंसं बघूया रात्रदृष्टी, कारण आपल्याला सगळ्यांना माहित आहे की घुबड निशाचर आहे तर त्याला रात्री दिसायला पाहिजे. आणि जर रात्री दिसायला पाहिजे तर काय ते विशिष्ट रचना असणे डोळ्याची गरज आहे. घुबडाला जर बघितलं तर माणसासारखं हे चित्र तुम्ही उजव्या साईडला वरती पाहाल तर घुबडाचं तुम्हाला डोकं दिसेल आणि इथे लिहिले मोनोक्युलर विजन आणि बायनोक्युलर विजन. बायनोक्युलर विजन म्हणजे माणसाला जसं 3D दिसतं, ते 3 डायमेन्शनल दिसतं, तसं घुबडालाही 3 डायमेन्शनल दिसतं, पण एका मर्यादित 3 डायमेन्शनल दिसतं त्याला. बाकी त्याला त्याचं जर टोटल विजन आपण बघायला गेलं तर माणसाला जसं 180 अंशाच्या कोनात दिसतं तसं घुबडालाही 180 अंशाच्या कोनात दिसू शकतं. गंमत म्हणजे काय की माणसाला डोळे हलवता येतात पण घुबडाला हलवता येत नाहीत, कारण त्याचे डोळे अशी हाडांच्या खोबणी, जर खालचं तुम्ही घुबडाच्या कवटीला पाहिलं तर ती खोबणी आहे तिथे. मग ते ह्या डोळ्यांच्या खोबणी किंवा ही हाडाच्या असे डोळ्यातून बाहेर आलेले अशा नळ्या आहेत आणि त्या नळ्यामध्ये डोळे फिट बसलेले असतात.
त्यामुळे घुबडाला डोळे हलवता येत नाहीत. मग घुबड काय करतं की मान हलवतं आणि मान घुबडाची जवळजवळ 270 डिग्रीमध्ये फिरू शकते. त्यामुळं घुबडाला सहजासहजी मागे वळून बघता येतं. दुसरी गंमत म्हणजे काय की जसे मान वळवते ते तर मेंदूला जो रक्तप्रवाह आहे हा चालू राहण्यासाठी त्याच्या मणक्यामध्ये 2 नीला म्हणजे ज्यानं रक्त वाहून नेलं जातं हृदयाकडून मेंदूकडे, अशा 2 नळ्या असतात. कारण एक नळी जेव्हा बंद होते तेव्हा दुसऱ्या नळीतनं रक्तप्रवाह चालू राहतो. माणसानं जर असं करायचा प्रयत्न केला तर माणूस तत्क्षणी मरू शकतो. कारण माणसामध्ये एकच नळी असते की जी हृदयापासून आपल्या मेंदूला रक्त वाहून नेते, पण घुबडामध्ये 2 असतात. त्याच्यामुळे घोडं पूर्णपणे मागं मान वळवून पाहू शकतं. आता ध्वनी संवेदना बघू. इथं तुम्ही पाहाल तर वरती घुबडाची कवटी आहे आणि इथे एक खोबणी जी आहे, एक कान आहे, इथलं एक कान आणि हा दुसरा कान थोडेसे वर खाली असतात हे. त्याच्यामुळे काय होतं की दिशा ही दिशेचा अंदाज आणि उंचीचा अंदाज अशा दोन्ही गोष्टी घुबडाला याच्यामुळे मिळतात. एक कान वर असल्यामुळे आणि एक कान खाली असल्यामुळे. याच्याच बरोबर जर घुबडाचा चेहरा बघितला तर घुबडाच्या चेहऱ्याला अशा प्लेट्स असल्यासारख्या असतात. म्हणजे पण पिसं जी आहेत ते पिसांच्या ह्या प्लेट बनलेल्या आहेत आणि या प्लेट मुळे काय होतं की त्यांच्या कानावर पडणारा जो आवाज आहे किंवा एखाद्या ठिकाणून येणारा आवाज आहे, हा आवाज असा कलेक्ट केला जातो आणि तो कलेक्ट करून कानाकडे पाठवला जातो. त्याच्यामुळे घुबडाला माणसापेक्षा जवळजवळ 1000 पटीने जास्त चांगलं ऐकू येतं आणि अगदी इतकं ऐकू येतं की जमिनीच्या खाली एखादा उंदीर आवाज करत असेल तर ते घुबड सहजासहजी ऐकू शकतं. उड्डाण गंमत म्हणजे बाकीचे पक्षी जर आपल्या डोक्यावरून उडून गेले, कबूतर असेल किंवा कावळा, तर आपल्याला त्याच्या पंखाचा आवाज येतो. पण घुबड जेव्हा तुमच्या डोक्यावरून उडून जाईल तेव्हा निश्चितच तुम्हाला घुबडाचा पंखाचा काही आवाज होणार नाही. कारण त्याच्या पंखाची ही जी पिसं आहेत त्या पिसाचे कांगोरे जर बघितले तर कंगव्यासारखे असतात. त्याच्यामुळे तो आवाज दाबला जातो. त्याच्याच बरोबर घुबडाच्या पोटावरची छातीवरची पिसं ही फार मऊ असतात. त्याच्यामुळे होणारा जो आवाज आहे तो पूर्णपणे ऍब्सॉर्ब केला जातो आणि त्याच्यामुळे जेव्हा घुबड उडतं तेव्हा अजिबात आवाज होत नाही आणि हा त्याला खूप मोठा फायदा मिळतो त्याचं भक्ष्य पकडण्यासाठी. कारण भक्ष्य बेसावध असताना घुबड त्याला सहजासहजी पकडू शकतं. शिकारी पंजे, जर पंजे अतिशय मजबूत पंजे असतात आणि पोपटाचे जसे जर तुम्ही पोपट पाळला असेल किंवा पोपट पाहिला असेल तर तुम्हाला लक्षात येईल की पोपटाचे 2 बोटं पुढे आणि 2 बोटं मागे असतात. बाकीच्या पक्ष्यांची 3 बोटं पुढे आणि 1 बोट मागे असतं 4 बोटापैकी. पण घुबडाचे आणि पोपटाचे 2 पुढे आणि 2 मागे असतात. त्याच्यामुळे चांगली ग्रिप मिळते आणि भक्ष्य हातात पकडून खाता येतं. म्हणजे जसं आपण आईस्क्रीम कोन मध्ये खातो तसं पोपट आणि घुबड हे 2 पक्षी असे आहेत की ते आपलं भक्ष्य पंजात पकडून तोंडापर्यंत नेऊ शकतात. तर हे वैशिष्ट्य आहे घुबड आणि पोपट या पक्षाचं. पण घुबड हा पक्षी शिकारी असल्यामुळे त्याचे पंजे खूप मजबूत असतात आणि खूप पॉवरफुल असतात. आता खाद्य काय आहे, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी घुबड खातं. सर्वात महत्वाचं म्हणजे उंदीर आहे याच्यातला. तो उंदीर छोटे मोठे दोन्ही उंदीर घुबड खातं, सरडे खातं, त्याच्यानंतर बेडूक खातं आणि कीटक खातं वेगवेगळ्या प्रकारचे. आणि काही जे घुबड आहेत हे अगदी पक्षी पण खातात. आणि घुबडाचं जे अन्न आहे याचं आपण विश्लेषण कसं करू शकतो, तर घुबड वांती गोळे टाकतं. म्हणजे घुबडाला त्याचं अन्न पूर्णपणे पचत नाही, कारण घुबडाच्या पोटातली ऍसिड जी असतात ही वीक असतात, त्यामुळे ते पचवू शकत नाहीत. त्यामुळे फक्त जे मसल आहे ते घुबड पचवतं आणि बाकीचा जो चोथा राहिलेला शिल्लक तो तसाच पोटात राहतो आणि ते उलटी करतं किंवा त्याचे वांती गोळे म्हटले जातं त्याला. ह्या वांती गोळ्यांचं जर आपण अनालिसिस केलं तर आपल्याला हे असं मिळू शकतं. तर इथे बघाल तर तुम्हाला उंदीराचे कवटी दिसून येईल. इथे बघितली तर चिचुंद्रीची कवटी आहे. इथे वरती बघितला तर तुम्ही आपले जे विंचू असतात तर विंचूच्या कॅटेगरीतला हा पक्षी आहे. सॉरी, विंचूच्या कॅटेगरीतला हा एक अपृष्ठवंशीय प्राणी आहे, तो दिसेल. त्याच्यानंतर बिटल जे कीटक आहेत. आणि इथे जर बघितलं तर तुम्हाला नाकतोड्याच्या अवशेष पाहायला मिळतील. तसंच पक्ष्याचे अवशेषही आहेत आणि सरड्याचे अवशेषही आहेत. तर असं तुम्हाला पेलेटच्या अनालिसिस मधनं माहिती ही मिळू शकते. पुढे जाऊया आपण, बघूया की जगातलं सर्वात लहान आणि सर्वात मोठं कुठलं आहे. ब्लॅकिस्टॉन्स फिश आउल हा घुबड जो आहे हा रशियामध्ये खास करून सायबेरियाचा जो भाग आहे तिथे तुम्हाला सहजासहजी पाहायला मिळेल. आणि हा सर्वात मोठं घुबड आहे जगातलं. 70 सेंटीमीटर
जर आपण फुटपट्टी आपली घेतली तर 30 सेंटीमीटर जे असते त्याच्या डबल पेक्षा थोडासा जास्त मोठा असं ब्लॅकिश-टॉन फिश आऊल हे जगातलं सर्वात मोठं आऊल आहे. आणि सर्वात छोटं जर आऊल आपण जगातलं पाहिलं तर एल्फ आऊल हे सर्वात छोटं आऊल आहे, जे अगदी 14 सेंटीमीटर आहे. म्हणजे आपली छोटी पट्टी जी असते कंपास मधली तर त्या साईजचा हा छोटासा आऊल आहे. आता भारतातलं पाहूया की भारतातलं सर्वात मोठा आणि सर्वात लहान कोणता आहे. तर भारतात जे सापडणारं सर्वात मोठं घुबड आहे त्याला युरेशियन शृंगी घुबड असं मराठीमध्ये म्हणू आपण. युरेशियन ईगल आऊल इंग्लिश मधलं नाव आहे. आणि जर इकडे बघाल तर खुजा पिंगळा असं लिहिलेलं कॉलर्ड आउलेट असं नाव आहे या पक्षाचं इंग्लिश. तर 17 सेंटीमीटरचं आहे. तर भारतातलं सर्वात मोठं आणि भारतातलं सर्वात छोटं ही दोन घुबडं आहेत. आपण थोडंसं पुढे जाऊन आणखी बघूया की आणखी आपल्या भारतामध्ये कसे कसे परिवार आहेत घुबडाचे आणि काय काय आहे. घुबड परिवाराचा जर विचार केला तर जगात जवळजवळ 238 जाती सापडतात. आणि भारतीय उपखंड म्हणजे भारत, श्रीलंका, म्यानमारचा काही भाग, बांगलादेश वगैरे असा जर विचार केला, नेपाळ, भूतान असा विचार केला तर जवळजवळ 238 जाती सापडतात. भारतात त्यापैकी 36 जाती आढळून येतात. आणि 32 जाती भारतामध्ये ज्या सापडतात त्या स्थानिक आहेत, म्हणजे आपल्या इथेच राहणाऱ्या जाती आहेत. आणि 4 जाती अशा आहेत की ज्या दुसरीकडून स्थलांतर करून आपल्याकडे येतात. आपण ते बघू. या जाती गवाणी घुबड, शृंगी घुबड, वन घुबड, शिंगळा पिंगळा अशा प्रकारात विभागलेले आहेत. ते आपण पुढे पाहणारच आहोत. आणि भारतातला सर्वात दुर्मिळ जर घुबड कोणता असेल तर निकोबारी शिंगळा जो आहे जो अंदमान निकोबार पैकी निकोबार या आयलंडवरती फक्त सापडतो. आणि सर्वात सहज दिसणारे 2 घुबड आहेत, एक पिंगळा आणि दुसरं गवाणी घुबड. हे सहजासहजी दिसणारे घुबड आहे. आता मी गट वाईज केलेला आहे, कारण आपण प्रत्येक जर पक्षी पाहत गेलो तर आपल्याला खूप वेळ लागेल. त्याच्यामुळे आपण वेगवेगळे गट तयार केले. तर गवाणी घुबडाचा जर गट विचार केला तर भारतामध्ये 3 सापडतात. आपलं नेहमीचं गवाणी घुबड, अंदमान गवाणी घुबड आणि गवती घुबड असं 3 आपल्याकडे घुबड सापडतात गवाणी घुबडातले प्रकार. सारंगी घुबड म्हणून जो प्रकार आहे त्याचे 2 प्रकार सापडतात. सिलोन सारंगी घुबड एक सापडतं जे आपल्याकडे पश्चिम घाटात सापडतं, खास करून दक्षिण पश्चिम घाट जो आहे त्याच्यामध्ये. आणि पूर्ववासी सारंगी घुबड जर आपण विचार केला तर नॉर्थ ईस्ट इंडिया जो आहे तर तिकडे आपल्याला हे पूर्ववासी सारंगी घुबड पाहायला मिळू शकतं. पुढे जाऊ. शिंगळा गट हा एक मोठा गट आहे पक्ष्यांचा, घुबडांचा. त्याच्यामध्ये पहाडी शिंगळा आहे, अंदमानमध्ये सापडणारा अंदमान शिंगळा आहे, कंठेरी शिंगळा आहे, त्यानंतर नुसता शिंगळा जो आपण तानसा अभयारण्यामध्ये किंवा महाराष्ट्रात बरेच ठिकाणी आपल्याला ज्याला शिंगळा आपण म्हणतो हे घुबड सहजासहजी सापडतं. शिंगळा गटामध्ये आता स्थलांतरित 2 आहेत. एक भुरा शिंगळा ज्याला पॅलिड स्कॉप्साउल असं म्हटलं जातं, आपल्या तानसामध्ये याची नोंद आहे या पक्षाची. आणि दुसरा आहे युरेशियन शिंगळा, हाही तानसा अभयारण्यात आपल्याला सहजासहजी पाहायला मिळतो. गंमत अशी आहे की तानसा अभयारण्य मुंबईच्या एकदम जवळ आहे. मुंबईच्या जस्ट उत्तरेला 90 किलोमीटर गेलो की आपण तानसा अभयारण्य मिळतं. आणि या अभयारण्याचं वैशिष्ट्य असं आहे की या अभयारण्यामध्ये घुबडांची जी जाती आहेत या खूप जाती सापडतात. जवळजवळ 12 जातींची नोंद आम्ही केलेली आहे त्या तानसा अभयारण्यामधून. त्यामुळे जर तुम्हाला घुबड खरोखर पाहायचे असतील तर तानसा अभयारण्यासारखी चांगली जागा सापडणार नाही. पुढे जाऊ आपण. पिंगळा गट. पिंगळा गटामध्ये 3 पक्षी आहेत. एक आहे वनपिंगळा ज्याच्यासाठी आपण आज हा कार्यक्रम करतो आहोत. दुसरा आहे आपल्याकडे पिंगळा जो नेहमी गावाच्या शेजारी दिसणारा आहे. आणि तिसरा आहे रात्र पिंगळा जो हिमालयात सापडतो. याला लिटल आऊल असं म्हणतात. हिमालयात जर तुम्ही वरती गेला म्हणजे एकदम एक 10,000 फुटाच्या वरती तर तुम्हाला कोल्ड डेझर्ट लागतं. म्हणजे जसं आपल्याकडे वाळवंट आहे राजस्थानमध्ये तसं थंड वाळवंट आपण ज्याला म्हणू की तिबेटचा जो प्लॅटो आहे त्याचाच एक भाग म्हणजे लेह लडाखचा एरिया आणि अरुणाचल आणि सिक्कीम मध्ये तुम्हाला असे एरिया मिळतात. जवळजवळ 10,000 फुटाच्या तुम्ही वरती गेला की तो एरिया तुम्हाला मिळतो. तर तिथे हा रात्रपिंगळा सापडतो. वनपिंगळ्याविषयी मी खूप बोलू शकतो कारण माझा पीएचडीचा विषय हा वनपिंगळा होता. थोडक्यात सांगतो की हा दिवसा फिरणार आहे. बाकीचे सगळे पिंगळे जे आहेत हे रात्री फिरतात, पण वनपिंगळा जो आहे हा दिवसा फिरणार आहे. जवळजवळ 19 वेगवेगळ्या जातीचे कीटक, उंदीर वगैरे सगळं खातो हा. गंमत म्हणजे ऑक्टोबर महिना हा त्याचा विणीचा हंगाम सुरू होण्याचा दिवस आहे. आणि आज आपण वनपिंगळा दिवस साजरा का करतो याचं कारण आहे असं की 24 ऑक्टोबरला हा 2 भारतीय लोकांनी डिस्कव्हरी केली या पक्ष्याची पश्चिम घाटामध्ये. हे एक औचित्य. दुसरा मुद्दा की या वनपिंगळ्याचा जो विणीचा हंगाम आहे हा ऑक्टोबरमध्ये सुरू होतो
तिसरी गोष्ट अशी की जेव्हा आम्ही या पक्ष्याचा मागोवा घेतो तानसा अभयारण्यामध्ये, तेव्हा तिथल्या वन विभागाबरोबर आणि तिथल्या जी लोक आहेत, समुदाय आहेत, त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली तेव्हा असं लक्षात आलं आम्हाला की याच काळात भाताची पिकाची कापणी होते आणि शेतकऱ्याच्या घरी धान्य येतं आणि शेतकऱ्याच्या घरी जेव्हा धान्य येतं तेव्हा त्याचा उंदरांपासून आणि कीटकांपासून बचाव करणारी जर एंटिटी कुठली असेल तर ती म्हणजे घुबड आहे. मग जेव्हा आम्ही चर्चा केली लोकांबरोबर तानसामधल्या, खास करून वारली आदिवासी असतील किंवा महादेव कोळी आदिवासी असतील, तर त्या सर्वांचं म्हणणं असं पडलं की हा पक्षी आम्हाला इतकं वरदान आहे एक प्रकारे निसर्गानं दिलेलं, तर या पक्षाच्या साठी काहीतरी करणं आवश्यक आहे. म्हणून आम्हाला एक उत्सव साजरा करायची इच्छा आहे आणि त्यासाठी मग आम्ही जेव्हा चर्चा झाली ही तेव्हा असं ठरवलं की आपण 24 ऑक्टोबर हा जो दिवस आहे, हा दिवस जर आपण ठरवला तर फार छान होईल. याच्या योगे असं होईल, एक तर जे संस्कृतीचा भाग बनेल हा समारंभ. दुसरी गोष्ट की वनपिंगळ्याच्या संवर्धनासाठी त्याचं अधिवास राखणं खूप गरजेचं आहे आणि तो जर राखायचा असेल तर जर संस्कृतीचा भाग बनला वनपिंगळा एखाद्या समुदायाच्या, तर निश्चितच ते समुदाय ती गोष्ट पुढे घेऊन जाऊ शकतील. तर अशा बऱ्याचशा गोष्टी जेव्हा एकत्र आल्या तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की 24 ऑक्टोबर हा खूपच चांगला दिवस आहे की ज्याच्या योगे आपण हा कार्यक्रम सुरू करू शकतो. गेली जवळजवळ चौथं वर्ष आहे, आम्ही 4थ्या वर्षी पदार्पण केलेलं आहे आणि हा कार्यक्रम सक्सेसफुली चाललाय आणि खास करून तानसा अभयारण्यातले जे समुदाय आहेत ते आणि वन विभाग यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे या कार्यक्रमासाठी आणि याचं जर सगळं क्रेडिट जाईल तर या दोनच एंटिटीला हे क्रेडिट जाऊ शकतं वनपिंगळा संवर्धन दिवसाचा. पुढे जाऊ, रानपिंगळा गट ज्याला जंगल आउलेट म्हटलं जातं. तर हे जंगल आउलेटचे 3 प्रकार आहेत. एक पट्टेरी रानपिंगळा जो आपल्याकडे सर्वत्र सापडतो जंगलांमध्ये. दुसरा आहे कुक्कू रानपिंगळा. हा पट्टेरी रानपिंगळा जवळजवळ भारतभर सापडतो, फक्त हिमालयाचा पायथा आणि जो पूर्वोत्तर भाग आहे भारताचा तो सोडून. तर हिमालयाच्या पायथा आणि पूर्वोत्तर भाग जो आहे याच्यामध्ये कुक्कू रानपिंगळा आणि कंठेरी रानपिंगळा हे मात्र त्या ठिकाणी सापडतात, आपल्याकडे सापडत नाही. बुबुक गट, याला हॉक आऊल असंही म्हणतात, पण याचं नाव बुबुक देण्याचं कारण असं होतं की याचा जो आवाज आहे तो बुबुक असा आवाज येतो. म्हणजे जर तुम्ही पाण्यामध्ये काही बुडवलं तर असा आवाज येईल, तसा या पक्षाचा आवाज आहे, म्हणून याला बुबुक असं नाव दिलं गेलेलं आहे. हा आहे रोमिल बुबुक किंवा याला ह्युम्स हॉक आऊल असं म्हटलं जातं. हा अंदमान निकोबार बेटांवरती सापडणारा पक्षी आहे, खूपच सुंदर पक्षी आहे. त्यानंतर अंदमान बुबुक, जसं हा रोमिल बुबुक आहे तसंच अंदमान बुबुक एक आहे. आणि जो उजवीकडे आपल्याला दिसतो हे आपल्याकडे तानसा अभयारण्य किंवा भारतामधल्या बऱ्याचशा ठिकाणी हा बुबुक सापडतो. ब्राऊन बुबुक असं म्हटलं जातं किंवा ब्राऊन हॉक आऊल असं जुनं नाव आहे त्याचं. त्यानंतर वन घुबड हा गट आहे. खूप हे पक्षी सुंदर असतात आणि वुड आऊल आपण त्याला म्हणू शकतो इंग्लिशमध्ये. तर ब्राऊन वुड आऊल, मॉटल वुड आऊल आणि हिमालयन वुड आऊल असे 3 पक्षी आपल्याकडे सहजासहजी सापडतात आणि हे पक्षी वन घुबड ह्या गटामध्ये मोडतात. खूपच अतिशय सुंदर. तुम्ही जर हा पक्षी बघितला मॉटल वुड आऊल तर आणि मागचं झाड जर बघितलं तर याच्या पाठीवरची जी नक्षी आहे ही या झाडाशी मॅच होते. त्यामुळं ज्या ठिकाणी ऐनाची झाडं आहेत त्या ठिकाणी मॉटल वुड आऊल तुम्हाला निश्चित बघायला मिळू शकतं. मॉटल वुड आऊलचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा प्रदेशनिष्ठ पक्षी आहे, ज्याला इंडेमिक म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. शृंगी घुबडाचा आता गट आहे. भारतामध्ये 2 प्रकारचे शृंगी घुबड सापडतात, आणखी 4 प्रकारचे सापडतात. तर घुगू शृंगी घुबड म्हणजे आपल्याकडे जे नेहमी सापडणार, भारतात सर्वत्र हे सापडतं, इंडियन ईगल आऊल म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. आणि दुसरा युरेशियन शृंगी घुबड, हे मात्र हिमालयात तुम्हाला काही उंचीवर तुम्ही गेला की हे तुम्हाला पाहायला मिळू शकतं. भारतात बाकी ठिकाणी सापडत नाही, फक्त हिमालयात सापडतं आणि भारतातलं सर्वात मोठं हे युरेशियन शृंगी घुबड आहे. पुढे गेलो आपण तर भुरे हुमा घुबड आहे आणि चित्रूक हुमन असे 2 आणखी घुबड आहेत. हे अतिशय इंटरेस्टिंग बर्ड्स आहेत. उजवीकडचा चित्रूक हुमन जो आहे हा खास करून एकदम चांगली जंगलं जिथं आहेत हिमालयात, मध्य भारतात आणि पश्चिम घाटात, तिथे तुम्हाला हा चित्रूक हुमन दिसतो. याला डेव्हिल बर्ड असंही म्हटलं जातं कारण याचा आवाज खूपच भयानक असतो, त्यामुळे डेव्हिल बर्ड पण म्हटलं जातं याला. त्यानंतर मासेमार घुबडांचा एक गट आहे. त्यातलं एक आपल्याकडे ब्राऊन फिश आऊल जे सापडतं त्याला मी मासेमार घुबड असं मराठीमध्ये नाव दिले. बाकीचे 2 पक्षी
मी 7-8 बफी साल फिश बफी फिश आउल आणि टॉनी फिश आउल असे दोन आणखी मासेमार घुबडांचे दोन जाती आहेत. त्या रिलेटिव्हली कमी सापडतात आपल्याकडे. त्यानंतर मसन घुबड नावाचा एक प्रकार आहे, याला एगोलियस फ्लेमियस असं नाव आहे, किंवा बोरियल आउल. बोरियल जंगल जिथं आहेत तिथे सापडतात, पण भारतामध्ये मात्र हिमाचल प्रदेशामधनं या पक्ष्याची नोंद आहे. याचं नाव आहे एगोलियस फ्लेमियस फनेरियस. फनेरियसचा अर्थ असा होतो की स्मशान, म्हणून याला मराठीमध्ये आपण याचं नामकरण असं केले मसन घुबड म्हणून. स्मशानात खास करून हे सापडतं. असं खास करून बोरियल जिथे जंगल आहेत तर तिथे माणसांच्या वस्तीच्या जवळ जिथे स्मशान आहे, जिथे माणसं फार कमी जातात, तिथं हे सापडतं. माळ घुबड गट हा स्थलांतरित गट आहे. माळ घुबड म्हणजे ज्याला आपण याच्यामध्ये लॉंग इयर्ड आऊल आणि शॉर्ट इयर्ड आऊल असा आहे. तर हे डावी साईडचं जे आहे ते शॉर्ट इयर्ड आऊल आहे आणि उजव्या साईडचं लॉंग इयर्ड आऊल आहे. तर माळ घुबड हा एक इंटरेस्टिंग बर्ड आहे, खूप अग्रेसिव्ह बर्ड आहे आणि एक वेगळ्या प्रकारचं त्याला एक परिसंस्था लागते. तसंच भटकं माळ घुबड पण, हे दोन्ही पक्षी स्थलांतरित आहेत, भारतामध्ये स्थलांतर करून येतात. थोडस आपण पाहूया की आता घुबडांना ऍक्च्युली धोके काय आहेत. तर सर्वात मोठा जो धोका आहे घुबडांना हा म्हणजे त्याच्या अधिवासाचा ऱ्हास. आणि या अधिवासाला जो ऱ्हास आहे हा मुख्यत्वे करून जे अनिर्बंध गुरचराई आहे, लाकूड चोरी आहे, वणवा आहे आणि ज्या डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीज आपण करतो की ज्यांची खरोखर गरज आहे का नाही हे विचारात न घेता अशा प्रकारच्या ज्या डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटी आहेत त्याच्यामुळे अधिवास नष्ट होत चाललेला आहे घुबडांचा, आणि हा मुख्य धोका आहे. त्याच्यानंतर आपण बघूया कीटकनाशक आणि उंदीरमार औषधं. हा एक दुसरा धोका आहे आणि हा एक खूप असा धोका आहे की जो आपल्याला जाणवत नाही, कारण आपण आपल्या पिकांच्या संरक्षणासाठी या गोष्टी वापरतो, पण त्याचा परिणाम हा घुबड आहे किंवा इतर शिकारी पक्षी आहे यांच्यावर होत असतो आणि ते आपल्याला दिसून येत नाही. हा एक धोका आहे. पुढे गेलं तर घुबडांची शिकार आणि व्यापार. आता तुम्ही म्हणाल घुबडासारख्या प्राण्याचा शिकार आणि व्यापार कोण करतं, तर माझे एक मित्र आहेत, त्यांनी एक हा रिपोर्ट पब्लिश केलेला होता काही वर्षापूर्वी ट्रॅफिक इंडिया आणि WWF यांच्या बरोबर, आणि त्यांनी दाखवलं की घुबडाच्या किती जातीचा व्यापार होतो आणि किती जाती वापरल्या जातात, त्यांचा शिकार होते. इथे जर बघितलं तर हे तोरणमाळाचं पिक्चर आहे, मी जेव्हा काम करत होतो तेव्हा फोटो काढलेले आहेत. त्यातल्या जत्रेमध्ये शृंगी घुबड जे आहे आपलं, तर त्याला मारून त्याची पिसं किंवा त्याची हाडं किंवा त्याचे कवटी हे लोक विकत होते आणि हे जादू टोण्यासाठी वापरलं जातं. तर या अंधश्रद्धा घुबडासाठी फारच धोकादायक आहे. आणखी एक पिक्चर आहे की घुबडाचं जादू टोण्यासाठी बळी देऊन त्याचा घुबडाच्या अंड्यांचा व्यापार हा जुगारासाठी वापर केला जातो. तर अशा गोष्टी मी जेव्हा तोरणमाळमध्ये होतो तेव्हा बघितल्या, आणि या अंधश्रद्धा खरं तर घुबडाच्या अस्तित्वासाठी फारच मारक आहेत. मग आपण जर विचार केला तर आपल्याला घुबडांचा खरोखर काय फायदा आहे का, तर मी असं म्हणेन की शेतकऱ्याचा खरा मित्र जर कोण असेल तर ते मात्र घुबड आहे. सापांपेक्षाही मला असं वाटतं की घुबडाचं महत्व हे खूप जास्त आहे. कारण जर आपण गव्हाणी घुबडाचा विचार जर केला तर गव्हाणी घुबड एका वर्षाला किमान 1000 उंदीर खाते. छोटे छोटे उंदीर जर विचार केला तर 1000 खाते. हे दिवसाला किमान 3 खातात. त्यामुळे वर्षभरात जवळजवळ, कारण 1000 उंदीर जर जगले तर एक वर्षामध्ये त्यांची संख्या ही जवळजवळ 4.5 लाख होऊ शकते जर त्यांना कोणत्याही प्रकारचा भक्षक नसेल तर. त्यामुळे एक गव्हाणी घुबड 1000 उंदीर खाते म्हणजे 4.5 लाख नवीन उंदरांना जन्म होण्यासाठी अटकाव होतो. आणि दुसरे जे छोटे घुबड आहेत ते उंदीर खातातच, त्यावर कीटकही खातात, त्यामुळे पिकांचं संरक्षण जास्त चांगल्या पद्धतीने होतं. म्हणून शेतकऱ्याचा खरा मित्र जर कोणाला म्हणावं तर ते मात्र घुबडालाच म्हणलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वाघाप्रमाणे घुबड पण अन्न साखळीतला अतिशय महत्वाचा घटक आहे. जेवढं महत्व वाघाला आहे जंगलामध्ये तेवढंच महत्व घुबडाला आहे. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट काय आहे महत्वाची की घुबडाचा आदिवास म्हणजे ज्या परिसरात घुबड राहतं तिथली जी झाडं आहेत ही CO2 वायू शोषून घ्यायचं काम करतात आणि ते साठवायचंही महत्वाचं कार्य करतात. म्हणजे जेवढा CO2 वायू साठवेल तेवढं हवामान बदलचा जो इम्पॅक्ट आहे आपल्यावरती तो कमी होईल. त्याच्यामुळे घुबड एक वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपल्याला फायदेशीर आहे आणि याचं जे महत्व आहे हे खरोखर समजून घेऊन त्याच्यावर कार्यवाही करण्याची गरज आहे, त्यांना वाचवण्याची गरज आहे. आता आपण बघूया परिसंस्था सेवाबद्दल मी मगाशी बोललो. तर घुबडाचा आदिवास जो आहे तो आपल्याला काय करतो, म्हणजे
अप्रत्यक्षपणे घुबड आपल्याला परिसंस्था सेवा पुरवत असतं. त्या 4 विभागात आहेत: सपोर्टिंग, प्रोव्हिजनिंग, रेग्युलेटिंग आणि कल्चरल. आम्ही सोपा इकडे केले. तर त्या आदिवास जो आहे घुबडाचा, तो काय करतो की हवामानाचे नियम, जिथे जंगल चांगलं आहे तिथं हवामान हे अबाधित राहतं. पिण्याचं पाणी, मुंबईचा जर आपण विचार केला तर तानसा अभयारण्यामधली जी धरणं आहेत, ही धरणं ही मुंबईची लाईफलाईन आहे. जर या धरणांना काही प्रॉब्लेम झाला तर काय होईल, तर मुंबईच्या पाणी पुरवठ्यावर याचा निश्चित मोठा परिणाम होईल. आणि मुंबईच्या पाणी पुरवठ्यावर जर परिणामाचं धरणं पाहिजेत आणि धरणं जर हवी असतील आपल्याला चांगली, तर जंगल त्याच्या मागचं जे आहे ते अबाधित राहिलं पाहिजे. ते जंगल नष्ट झालं तर जे इरोजन होईल, त्यामुळे माती धरणातील, धरणं बुजतील, धरणं बुजली की आपल्याला पाणी मिळणार नाही. त्यामुळं मुंबई शहर जे आहे याचं जे अस्तित्व आहे, ही तानसा, भातसा ही जी धरणं आहेत, वैतरणा ही जी धरणं आहेत, यांच्यावर अवलंबून आहे. आणि ही धरणं कशावर अवलंबून आहेत, तर तिथल्या जंगलांवर अवलंबून आहेत. आणि तिथल्या जंगलांमध्ये कुठला महत्वाचा घटक आहे, तर हे घुबड. कारण हे घुबड एका अन्नसाखळीतला एक मोठा दुवा आहे. आणि ही घुबडं जर वाचली तर ते आदिवास वाचेल, ते आदिवास वाचलं तर पाणी वाचेल, आणि पाणी वाचलं तर पाणी आपल्याला मिळेल. तर असा हे रिलेशनशिप आहे. दुसरं, कीटक आणि उंदरांच्या संख्येवर लगाम घालतात. एक उदाहरण सांगतो. मुंबईमध्ये तुम्ही कधीतरी गेला तर मोहम्मद अली रोड सर्वांना माहित असेल. मला असं वाटतंय की भारतातले सगळ्यात जास्त गव्हाणी घुबड हे मोहम्मद अली रोडवर आहेत. आपल्याला दिवसा अजिबात दिसत नाहीत, पण तुम्ही रात्री गेला तर तुम्हाला निश्चित पाहायला मिळतील. मी एका बिल्डिंगमध्ये गेलो होतो, घुबडचं रेस्क्यू करायचं होतं त्याच्यासाठी. त्या बिल्डिंगमध्ये मी पाहिलं तर जवळजवळ 5 मजलीची बिल्डिंग होती. प्रत्येक मजल्यावरती असे ज्या अडगळीच्या जागा होत्या तिथं गव्हाणी घुबडाची एक पेअर होती. जर एका बिल्डिंग मध्ये असतील तर किती बिल्डिंग आहेत तिथे आणि किती घुबड आहेत. मी एका रात्री तिथे गेलो होतो. एका रात्रीत मी जवळ 27 घुबड बघितले होते. आणि किती वेळ घालवला मी, 1 तास. तर एवढी संख्या मोहम्मद अली रोडवर ह्या गव्हाणी घुबडांची होती. हे तुम्हाला ऐकून जरासं विचित्र वाटेल, पण ही सत्य परिस्थिती आहे. मला वाटतं आजही जाऊन कुणीही जाऊन चेक करू शकतं तिथं की गव्हाणी घुबड आहेत का. तुम्हाला निश्चित पाहायला मिळतील गव्हाणी घुबड. परत मागे येऊ आपण. कीटकांच्या आणि उंदरांच्या संख्येवर लगाम. गुरांना चारा जो आपल्या मिळतो तो याच्या आदिवासातच मिळतो. वनातना औषधं मिळतात, औषधी वनस्पती त्या आपल्याला मिळतात. रानभाज्या, कंद, मध आणि इतर वन उपज हे पण आपल्याला घुबडाच्या आदिवासात मिळतं. म्हणजे इकोसिस्टम परिसंस्था सेवा मिळते. जळणासाठी लाकूड आणि पर्यटनातून जी उपजीविका होते. आज तानसा अभयारण्यात बरेच लोक वेगवेगळे घुबड पाहण्यासाठी येतात आणि त्याचा थोडा थोडा फायदा आता लोकल जे तिथल्या समुदाय आहेत त्यांना मिळायला सुरुवात झाली. खरं तर याचं प्रमाण वाढून त्या तिथले जे समुदाय आहेत, तिथले जे आदिवासी बांधव आहेत, त्यांना याचा फायदा होण्याची जास्त गरज आहे. तर त्यांना जर फायदा झाला तर ते जंगल राखतील, ते जंगल राखतील तर घुबड वाचतील, घुबड वाचतील तर परिसंस्था सेवा मिळतील. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पाणी, परिसंस्था आपल्याला फ्रीमध्ये मिळते, ती मुंबईकरांना मिळत राहील. तर असं आपण थोडंसं मुंबईच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर बघितलं तर ह्या परिसंस्था सेवा मुंबईला घुबडाच्या आदिवासामुळे मिळतात. आणि जर आपण लार्जर विचार केला, जर भारताचा जरी विचार केला, तर ह्याच परिसंस्था सेवा आपल्याला अशा जंगलांमधून मिळतात, अशा आदिवासांमधून मिळतात की जिथे घुबड अस्तित्वात आहेत. गंमत म्हणजे सगळ्यांना माहित आहे की नाही माहित नाही, पण भारतीय संस्कृतीत घुबडाचं स्थान हे खूप मोठं आहे. जर तुम्ही पश्चिम बंगाल किंवा नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये गेला तर तुम्हाला असं लक्षात येईल की तिथली लोक घुबडाला लक्ष्मीचं वाहन समजतात. आणि आपल्याला फार लोकांना माहित पण नसेल, पण घुबडाला लक्ष्मीचं वाहन समजतात. आता गंमत बघा, दिवाळी जवळ आलेली आहे म्हणून मुद्दाम हा विषय मी काढतोय. दिवाळीमध्ये आपलं खास करून जे उत्तर महाराष्ट्र आहे आणि गुजरातचा काही भाग आहे, इथे दिवाळीच्या दिवशी घुबडाचा बळी दिला जातो. कारण काय, तर घुबडाचा जर बळी दिला तर लक्ष्मी माझ्या जी घरात आलेली आहे ती लक्ष्मी निघून पळून जाऊ नये, कारण घुबड तिचं वाहन आहे. लक्ष्मी पळून जाऊ नये म्हणून घुबडाचा बळी द्यायचा. म्हणजे काय की लक्ष्मी घरातच राहते. आता ही भयानक अंधश्रद्धा जी आहे, तर त्याच्यामुळं कित्येक हजारो घुबडांचा आज बळी गेलेला आहे. आणि गंमत म्हणजे जर आपण संस्कृतीच्या दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर आपण जर घुबडाचा बळी दिला तर मला नाही वाटत लक्ष्मी देवी आपल्यावर कधी प्रसन्न होईल. उलट लक्ष्मी देवी शाप दिला आपल्याला की माझं वाहन तुम्ही कसं काय मारलं. तर हे भारतीय संस्कृतीमध्ये घुबडाचं स्थान आहे. त्याला बंगाली भाषेत लोखी पेचा म्हणतात. लोखी म्हणजे लक्ष्मी, पेचा म्हणजे घुबड. लक्ष्मीचं वाहन आहे. त्यामुळं याचं अस्तित्व आणि याचं संवर्धन करणं हे आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. आम्हाला आपण बघूया आता पुढे की काय करू शकतो आपण याचे संवर्धन करण्यासाठी. छोटे छोटे मुद्दे आहेत. घुबडाच्या आदिवासाचं संरक्षण आणि लोकसहभागातून पर्यावरण संवर्धन. तर ही गोष्ट आपण करू शकतो.
जिथे घुबडं सापडतात तिथल्या परिसरातील लोकांसाठी उपजीविकेचे नवे पर्याय आपण देऊ शकतो. निसर्ग पर्यटन एक आहे, निसर्गपूरक शाश्वत शेती हा दुसरा पर्याय आहे, लोकप्रबोधन आणि पर्यावरण शिक्षण. तर या छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण करू शकलो तर निश्चितच आपण घुबडाच्या संवर्धनासाठी हातभार लावू शकतो. काही लोकांचे आभार मानायचे आहेत, कारण यातले पिक्चर काही फोटोग्राफ जे आहेत माझे नाहीत, तर काही लोकांचे मी फोटोग्राफ याच्यामध्ये वापरलेले आहेत. ते आहेत काही वेबसाईट्स मधून इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. आणि मी खास करून आऊल कन्झर्वेशन फाउंडेशन, फॉरेस्ट डिपार्टमेंट, बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटी, बर्ड लाईफ इंटरनॅशनल आणि ग्लोबल आऊल प्रोजेक्ट यांचे आभार मानतो. धन्यवाद. तर या वनपिंगळा संवर्धन दिनाच्या निमित्त आपण सर्वजण मिळून आपल्या या लक्ष्मीच्या वाहनाला वाचूया आणि परिणामी आपले भविष्य समृद्ध करूया. धन्यवाद. मनापासून धन्यवाद गिरीश. डॉक्टर गिरीश जठांनी सांगितल्याप्रमाणे आपण बऱ्याचदा पर्यटनाचा विचार केला की वाघ बिबळे ह्याच्या पुढे आपण जातच नाही. पण मला इथे सगळ्यात महत्वाचं सांगावं असं वाटतं, जे डॉक्टर गिरीशच्या प्रेझेंटेशन मध्ये पण आलं, की आपल्या शेतीचा, आपल्या अन्नसंस्थेचा घुबडांशी, पाण्याचा आपल्या घुबडांशी खूप जवळचा संबंध आहे. आणि आज मला खूप आनंद आहे की इथे बरेचसे वनविभागाचे अधिकारी, फॉरेस्ट ऑफिसर्स आहेत, आणि मी म्हटलं त्याप्रमाणे ते त्यांच्या कामातनं वेळ काढून इथे उपस्थित आहेत. आणि दुसरं, आपल्याकडे आज खूप, मी बघतोय आपल्या टाईल्समध्ये की खूप तरुण मुलं आहेत, छोटी मुलं आहेत. आपल्याकडे दरवेळेला फॉरेस्ट ऑफिसर म्हटलं की ही असते की अरे हे ठीक आहे, फिरत राहतात जंगलातनं. आता श्री वसंत घुले आपल्या बरोबर आहेत. 2008च्या बॅचचे हे अधिकारी आहेत आणि वनसंरक्षक आहेत शहापूर ठाणे इथले. त्यांना मी विनंती करणार आहे आपल्याशी थोडं बोलावं. आणि घुले साहेबांचं सगळ्यात मला भावलेलं आता घुबडाच्या संदर्भातलं त्यांचं क्वालिफिकेशन म्हणजे ते ऍग्रिकल्चरमध्ये MSc आहेत. आणि खरंच म्हणजे जेव्हा मी ह्या सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर भेटतो, चर्चा करतो, ते भाग्य मला मिळतं, तेव्हा माझ्या लक्षात येतं की हे अधिकारी खूप वेगळ्या वेगळ्या बॅकग्राऊंड मधून आलेले आहेत, खूप वेगळे वेगळे त्यांचे एक्सपर्टीज आहेत आणि त्यांचा वन संरक्षणाला, वन विभागाला खूप मोठा फायदा होत असतो. आपल्यापर्यंत या गोष्टी बऱ्याचदा पोहोचत नाहीत. सर, घुले सर, मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही आमच्या बरोबर तुमचे विचार शेअर करावेत. हॅलो, आवाज येतो का? हो सर. प्रथमतः मी गिरीश जठार साहेबांचा आभार मानतो. फार सुंदर त्यांनी घुबडांबद्दल माहिती दिली. जसं आता कुलकर्णी सरांनी सांगितलं की मी ऍग्रिकल्चरचा ग्रॅज्युएट आहे. तर घुबड जे आहे ते शेतकऱ्यांचा मित्र आहे हे बऱ्याच लोकांना म्हणजे माहित नसतं. आणि जसं आता ते पिकांचं जे नुकसान करणारे आहेत, उंदीर आहेत, इतर कीटक आहेत, त्याच्यावर ते त्याचं उदरनिर्वाह करत असते. त्यामुळं घुबडांची संख्या वाढलीच पाहिजे, प्रश्न नाही. आता वन विभागाचा जो विषय आहे की आता जसं वन पिंगळा जो आहे तो वनामध्ये राहतो आणि मुख्यत्वे करून तो शुष्क पानझडी वनामध्ये असतो आणि जिथं सागाचं वगैरे जास्त प्रमाण आहे अशा जंगलामध्ये राहतो. तर हे जे जंगल असे आहेत की तिथं जास्तीत जास्त वृक्षांची तोड होण्याची शक्यता असते. सागासारखे महत्वाचं जे झाड आहे त्याची तोडटी तोड होत असते. तसेच त्याचे पानं वगैरे पडल्यामुळं तिथं आगी फार मोठ्या प्रमाणात लागतात. तर हे जे चोरटी तोड आहे किंवा आगीसाठी नियंत्रण करण्यासाठी वन विभाग दरवर्षी आणि अहोरात्र प्रयत्न करत राहतो. तरी पण काही प्रमाणात काही घटना घडतात, आगी लागायच्या असो किंवा वृक्षतोडीच्या असो. तर त्याच्यामध्ये एक प्रबोधनाचा भाग आहेच. सगळ्यांना आपण काही आपल्या ज्या समित्या असतील किंवा EDC असतील त्या माध्यमातून एक आपलं प्रबोधन चालू असतं. तसंच आता जे लॉर्ड साहेबांसारखे किंवा आपले रोहिदास दळ्यांसारखे जे काही हे आहेत, शहापूरमध्ये आम्ही त्यांच्याशी गेल्या 3-4 वर्षापासून
जोडलं गेलेलं आहे या माध्यमातून. तर त्याच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या प्रकारे हे दिवस साजरे करून शहापूरमध्ये त्याचं महत्व पटवून दिलं गेलेलं आहे. नंतर आपल्या समित्यांमार्फत काही जनजागृती आपल्या चालू आहे आणि अशा प्रकारे वन विभाग या म्हणजे वन पिंगळाच्या किंवा घोबडांच्या प्रजातीसाठी काही छोटं मोठं प्रयत्न करत आहे. अधिवासाचं जर समजा हे झालं की चांगल्या प्रकारे संवर्धन झालं तर घोबडांबरोबरच बाकीचे सगळे प्राणी पक्षी यांचं संवर्धन होत राहील. त्यामुळं ते करणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांचा सहभाग असणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. मनापासून धन्यवाद गुले सर. पुढच्या अधिकाऱ्यांना विनंती करण्याच्या ती आपल्याला खूप सारे प्रश्न येत आहेत. डॉक्टर गिरीश, तुम्ही 2 प्रश्नांची उत्तरं देऊ शकाल तर फार बरं होईल. धर्मराज पाटील आपल्याला विचारतायत की फॉरेस्ट आउटलेटला मराठीत नेमका शब्द काय आहे, वनपिंगळा की रानपिंगळा? कारण लोक दोन्ही वेगळी नावं वापरतात. हो, वनपिंगळा हे जास्त योग्य नाव आहे, कारण प्रमाण मराठी भाषेनुसार जर आपण पुढे गेलो तर वनपिंगळा हे जास्त संयुक्तिक नाव ठरेल. कारण फॉरेस्ट डिपार्टमेंटला आपण वन विभाग म्हणतो. प्रमाण मराठी भाषेत फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणजे वन विभाग. जेव्हा फॉरेस्ट आउलेट हा विषय येतो तर निश्चितच आपण वन पिंगळा म्हणलं पाहिजे. रान पिंगळा हा जंगल आउलेटसाठी जास्त संयुक्तिक ठरेल. हे मराठी भाषा आणि मराठी भाषेचं जर आपण व्याकरण आणि ह्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर वनपिंगळा हे जास्त संयुक्तिक नाव आहे याच्यापेक्षा, रानपिंगळापेक्षा. रानपिंगळा माझ्या मते मराठी भाषेनुरूप योग्य नाव नाहीये. बरं, दुसरा प्रश्न आला आपल्याकडे नलिन देसाईंचा. घुबडासाठी आपण घरटी बनवू शकतो का, आणि ती बनवायची असतील तर कशी बनवायची? घुबडांसाठी आपण निश्चितच घरटी बनवू शकतो, पण मला असं वाटतं की खरोखर घुबडांना घरट्यांची गरज आहे का हे तपासणं जास्त महत्वाचं आहे. कारण जर त्याला घरट्याची गरज नसेल आणि तुम्ही जर घरटी बनवून ठेवली तर त्याच्यात असे काही प्राणी जाऊन बसू शकतात की जे उपद्रव करू शकतात. खास करून आपल्या सगळ्यांना वाटते खार हा एक छोटा प्राणी आहे, खूप सुंदर असतो, खूप चांगला प्राणी आहे असं वाटतं, पण खार हा छोट्या पक्ष्यांसाठी मात्र अतिशय धोकादायक पक्षी आहे, प्राणी आहे, कारण तो अंडी खातो छोट्या पक्ष्यांची. तर त्याच्यासाठी हे महत्वाचं आहे आपल्याला समजणं की घरटी कुठं करावीत आणि कुठं करू नयेत. जिथे जर प्रॉब्लेम आहे, जिथे घरटीच करायला जागा नाही, ढोलीच राहिलेली नाही शिल्लक घुबडांसाठी, तर तिथे तुम्ही केलं तर गोष्ट निराळी आहे. पण जर गरज नसेल तर अननेसेसरी घरटी बनवणं माझ्या दृष्टीनं चुकीचं आहे. आणि आपण जर इकॉलॉजी किंवा इकोसिस्टम किंवा रिसर्च हा जर विषय डोक्यात जर घेतला तर मात्र आपण काही वेळा ब्लंडर्स करतो अशा प्रकारे घरटी लावून. तर सरसकट सगळीकडे घरटी लावणं योग्य नाही. खास करून घुबडांसाठी तर विचार करून, व्यवस्थित अभ्यास करून मग ठरवावं लागेल की घुबडांसाठी घरटी करणं आवश्यक आहे का नाही. वेल सेड. गिरीशच्या प्रश्नांनंतर आपण पुढे वळूया. आता गिरीशच्या प्रेझेंटेशन मध्ये आणि आता या कार्यक्रमाच्याच एकूण सगळ्या बोलण्यामध्ये आपल्याला तानसाचं आपण नाव ऐकतोय. तानसा मुंबईजवळच आहे, ठाण्याच्या ज्या सर्कल आहे वन विभागाचं त्यामध्ये येतं. आज आपल्याकडे तिथून 2 अधिकारी आहेत. एक म्हणजे अर्जुन मसे, डेप्युटी कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट आहे, आणि दुसरे आहेत संतोष सास्ते, जे तिथे व्हिजिलन्स मध्ये काम करतायत वन विभागामध्ये. तर मी सगळ्यात प्रथम अर्जुन मसे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आज 2 शब्द बोलावे. अर्जुन मसे सर. आपण सरांना अनम्यूट करू शकतो का?
काही कारणामुळे सर दिसत नाहीये. संतोष सर, मी तुम्हाला विनंती करू शकतो का? संतोष सास्ते. हा, नमस्कार. नमस्कार. हा, आवाज येते ना? हो. आज आपण जठार साहेबांचं प्रेझेंटेशन जे पाहिलं तर अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी माहिती दिली. बऱ्याचदा त्यातल्या ज्या छोट्या छोट्या फॅक्ट्स असतात तर त्या बऱ्याच जणांना माहीत नसतात की बाबा पिंगळा काय खातो, कसा खातो, त्याची खाण्याची पद्धत कशी असते, तो ओमिटिंग करतो. मलाही वैयक्तिक ही गोष्ट माहीत नव्हती, आज सरांमुळे कळलं की तो ओमिट का करतो म्हणून. तो आता ह्या असे जे आपण जे आऊल कन्झर्वेशन संदर्भामध्ये आपण प्रथमतः असे जे उपक्रम राबवतो त्याला माझ्या शुभेच्छा राहतील. मी ज्यावेळेस या आपल्या ठाणे परिसरामध्ये व्हिजिलन्स सेलला काम करत असताना बऱ्याचदा तानसा परिसरात पण आम्ही गस्तीला वगैरे असतो आणि आपण जर सगळं जर पाहिलं तर आपल्या एक चर्चेमध्ये एक निघालं की फॉरेस्ट ऑफिसर नुसते फिरत असतात. तर ते फिरत नसतं, त्यांचा रोल काय असतो तर जंगलाचं प्रोटेक्शन. ते ॲज अ मॅनेजर म्हणून काम करत असतात की त्या जंगलामध्ये अवैध तोड झाली नाही पाहिजे, त्या जंगलामध्ये कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण झालं नाही पाहिजे, त्या जंगलामधली ग्रेझिंग कशा पद्धतीने रोखता आली पाहिजे, ह्या सगळ्या उद्देशाने आपल्याकडे ते आमचे सगळे लोक हे फिरत असतात. आणि हे करत असताना आता जंगलामध्ये फिरण्यापाठीमागं किंवा गस्ती पाठीमागचा मूळ हेतू काय असतो की आपल्या जंगलामध्ये ज्या व्हॅल्युएबल प्रजाती आहेत की जसं की आमचे गुले साहेबांनी सांगितलं, साग असेल किंवा आपल्याकडचा खैर असेल, साग आणि खैर या वृक्षांची तोड होऊ नये, चोरट्या तोड होऊ नये या दृष्टिकोनातनं गस्ती हा त्याच्यातला वन विभागाकडनं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोल येत असतो. आणि अल्टिमेटली त्या माध्यमातून जंगलाचं प्रोटेक्शनही होते, हॅबिटाट राखण्याचं सुद्धा त्याच्यामध्ये काम होत असतं. पण जर आपण पाहिलं अलीकडच्या काळामध्ये काय होतंय, आपल्या परिसरामध्ये पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणात वाढतंय, शहरीकरण मोठ्या प्रमाणात होतंय आणि वाढत्या शहरीकरणाचा अल्टिमेटली स्ट्रेस हा आपल्या वनांवरतीच येत असतो. तर त्याही गोष्टी कुठंतरी त्याच्यामध्ये आपल्याला त्या गोष्टीचा इम्पॅक्ट त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात होत राहतोय. आता हे करण्यासाठी आता काय करायला पाहिजे, तर माझं असं एक मत आहे की आपल्याकडनं जसं सरांनी पण सांगितलं टुरिझमच्या दृष्टिकोनातून आपण फक्त वाघ आणि बिबट्याच बघायचा का, तर आता आपल्याकडे पिंगळा आहे हे सुद्धा आपण लोकांसमोर नेलं पाहिजे. लोकांसमोर नेत असताना होमस्टे सारखे छोटे छोटे कन्सेप्ट करून टुरिस्ट आले पाहिजे, तिथं इको फ्रेंडली त्यांनी राहिलं पाहिजे. राहत असताना त्यांनी सोबतचा हॅबिटाट पाहून त्या दृष्टिकोनातून कन्झर्वेशनच्या दृष्टिकोनातून लोक आले पाहिजे. आणि मूळ याच्यामधला जो पार्ट दिसतो तर याच्यामध्ये आपला लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे, कारण लोकसहभागाशिवाय कुठलीही गोष्ट समोर जात नाही. जोपर्यंत स्थानिक लोक याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार नाही, स्थानिक लोक स्वतःहून पुढाकार घेणार नाहीत, तर तोपर्यंत कन्झर्वेशन आणि हॅबिटाट प्रोटेक्शन ह्या ऍक्टिव्हिटीज आपल्या पुढे जाणार नाहीत. जोपर्यंत लोकांना हे समजणार नाही की मी ग्रेझिंगसाठी जर माझी जनावरं जंगलात सोडली तर त्याचा ह्या गोष्टीवर काय इम्पॅक्ट होतोय, तर त्याला आता आपल्याला हे सांगण्याची गरज आहे की तू तुझी जनावरं तुझ्या घरामध्ये जर त्यांना फिडिंग दिलं, प्लस त्याच्यासोबत जर आपण काही त्याला पर्यटनाच्या सुविधा दिल्या आणि जास्तीत जास्त लोक जर तिथं आले आणि होमस्टेच्या माध्यमातून त्यांच्याकडे राहिले, त्यांच्याकडनं जेवणाच्या सुविधा वगैरे झाल्या, तर त्या निमित्ताने लोकांना एक उत्पन्नाचं साधन होणार आहे. कारण कुठलंही कन्झर्वेशन हे उपाशी पोटी कन्झर्वेशन कधीच पुढे जात नाही. लोकांचा सहभाग घ्यायचा, कन्झर्वेशनला त्यांना लावायचं, तर त्यांच्या हाताला काहीतरी काम दिलं पाहिजे, उत्पन्नाचं साधन दिलं पाहिजे. आणि जर आपण ते उत्पन्नाचं साधन त्याला अशा माध्यमातून जर आपण देऊ शकलो तरच लोक त्यातला फायदा नफा तोटा ह्यासाठी पाहून मगच ते कन्झर्वेशनच्या दृष्टिकोनातनं त्याच्यामध्ये लोक त्याच्या सहभाग होत असतात. तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातनं आपण सगळे त्या दृष्टिकोनातनं काम करत जाऊ. पण अधिक आपल्या ज्या काही स्थानिक एफएम असतील, एडीसी असतील, गावचे लोक असतील, पाड्यावरचे लोक असतील, तर त्यांना सुद्धा त्यांचं जास्तीत जास्त प्रबोधन करून ह्या मोहिमेमध्ये आपल्याला त्यांना घेण्याची गरज वाटते. मला असं ते मनापासून धन्यवाद सास्ते साहेब. अगदी खरं तुम्ही म्हणालात तसं आम्हाला बाहेरून येताना असं वाटतं की ठीक आहे, फॉरेस्टचे लोक फक्त फिरत असतात. आता खास तुमच्याकरता एक प्रश्न आलेला आहे. तुम्ही आता बोलताना म्हणालात की लोकसहभाग हा फार महत्वाचा आहे. तर आपल्या इथे संतोष पवार नावाचा एक रेस्क्युअर आहे. त्यांनी विचारलं आहे की जखमी घुबड जर का सापडलं तर त्याच्यावर उपचार कसे करायचे, वन विभागाकडे त्याच्याकरता काही रेस्क्यू सेंटर्स आहेत का, त्यांची यादी असेल तर तुम्ही शेअर करू शकाल का? आपल्याकडे वन विभागाचं रेस्क्यू सेंटर आता आपण सध्या ठाण्यात पण दिले, पण त्याच्यासोबत आपल्याला स्थानिक वन विभागाच्या मदतीने स्थानिक आपले जे तालुक्याचे जे पशुधन विकास अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला त्याच्यावरती उपचार करता येतील याच्यामध्ये. आणि जर त्याला खरंच जास्त उपचाराची गरज असेल तर आपल्याकडं शील्ड टायगरला एक रेस्क्यू सेंटर आहे, प्लस संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या रेस्क्यू सेंटरच्या आणि तिकडच्या डॉक्टरच्या फॅसिलिटी सुद्धा आपल्याला वापरता येतात. मनापासून धन्यवाद सास्ते साहेब. माझ्याकडनं तुम्हाला एक खास प्रश्न आहे. तुम्ही
किंवा गुलेस काय बोलताना पण म्हणाले, डॉक्टर गिरीशच्या पण बोलण्यात उल्लेख आला की स्थानिक लोकांना सहभागी करून घ्यायला हवं. पण जेव्हा आपण पर्यटनासारखा विचार करतो तेव्हा आमच्यासारखे शहरांमधनं वेगवेगळ्या अस्थानिक असलेल्या भागांमधनं तुमच्याकडे पर्यटक येतात. आमच्या लोकांचा काय सहभाग असायला हवा? उद्या जर का आमच्यापैकी कोणी घुबड बघण्याकरता म्हणून तानसामध्ये आलं आणि आम्हाला तुमच्याकडे आल्यानंतर काही त्रास करून द्यायचा नसेल तर आम्ही काय खबरदारी घेतली पाहिजे पर्यटक म्हणून? नाही, आपला प्रश्न नाही समजला. शेवटचं वाक्य सांगा ना मला एकदा परत. स्थानिक लोकांचा सहभाग जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा आम्ही जेव्हा पर्यटक म्हणून येतो तेव्हा आम्ही स्थानिक नसतो, आम्ही बाहेरचे असतो. तर आम्ही घुबडांकरता जर का घुबड बघण्याकरता म्हणून आम्ही जंगलात आलो तुमच्याकडे, तर पर्यटक म्हणून आम्ही काय खबरदारी घ्यायला हवी? तर एक साधारणतः कुठल्याही जंगलामध्ये गेल्यानंतर आपण वेशभूषेच्या बाबतीतलं असतं. दुसरी गोष्ट आपण सेंट वापरू नये. तिसरी गोष्ट आपण आवाज करू नये जंगलामध्ये. चौथी गोष्ट सगळ्यात महत्वाची आणि घाण आणि कचरा. कारण कोणीही व्यक्ती पर्यटनाला जात असताना त्याच्यासोबत तो जंक फूड घेऊन येणे, प्लॅस्टिक घेऊन येणे, प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बॉटल्स घेऊन येणे आणि त्या एकदा खाऊन झाल्यानंतर त्या जंगलातच इतरत्र फेकून देणे. तर ह्या तर गोष्टी आपण अवॉइड केल्या पाहिजे. तर या पर्यटनाला जाताना आणि दुसरी एक गोष्ट मी खास करून तानसाच्या बाबतीत सांगेल की बऱ्याचदा काही जठार सरांना सुद्धा माहिती असेल, बऱ्याचदा बर्ड वॉचर रानपिंगळाच्या ऑब्झर्वेशनसाठी येत असताना रानपिंगळा दिसण्यासाठी कुठेतरी ब्लूटूथचे स्पीकर वापरणे, त्या स्पीकरवरती काही कॉल वाजवणे, त्या कॉलवरती पक्ष्यांना डिस्टर्ब करणे, असे जे प्रकार होतात हे प्रकार थांबवणं गरजेचं आहे. हे सगळं डेंजर आणि घातक प्रकार आहे. त्या पक्ष्यांना डिस्टर्ब करण्याचे प्रकार बऱ्याचदा त्या तानसामध्ये होतात की युट्यूबचे स्पीकर वाजवणे असेल. आणि बऱ्याचदा काय होतं, आमच्या वन विभागाची यंत्रणा कुठेतरी आमच्या लोकांना जंगलात ऍक्टिव्हिटीज असतात, त्याच्यामुळे तो प्रत्येक वेळेला तो प्रत्येकाच्या मागे फिरण्यासाठी ती यंत्रणा शासकीय असू शकत नाही. तर ह्या दृष्टिकोनातून आपल्याला काय करता येईल ना, तर त्या पर्यटकांमध्ये हे सुद्धा अवेअरनेस करणं गरजेचं आहे. अगदी खरी गोष्ट आहे पासे साहेब. आणि त्याच करता तुमच्यासारख्या सगळ्या आज आमच्या बरोबर जे तुम्ही इंटरॅक्ट करताय, वन विभागाच्या सगळ्या तुमच्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे खरंच मनापासून आभार. कारण ही इंटरॅक्शन खूप महत्वाची आहे. मला त्याकरता या कार्यक्रमाचं आजचं महत्व फार असं वाटतं की सामान्य लोकांमध्ये आणि संशोधकांमध्ये आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये ही इंटरॅक्शन आहे. गिरीश, तुमच्याकरता दुसरा प्रश्न आलेला आहे. अजून एक ऍड करायचं होतं. हो, बोला. एक मुद्दा मला ऍड करायचा होता. बऱ्याचदा काय होतं, आपले पर्यटक येतात आणि त्याचा जास्तीत जास्त भर असतो की मला त्या पक्षाचा फोटो मिळाला पाहिजे, आणि त्या फोटो मिळण्यासाठी बाकीच्या मग तो ऍक्टिव्हिटी करतो. तर ते अशा नुसते फोटो मिळण्यासाठी त्या पक्षांना डिस्टर्ब करून आपलं कन्झर्वेशन पुढे जाणार नाही. तर अशा प्रकारचे जे फोटोग्राफर्स येतात तर त्यांचं पण कुठेतरी आपल्याला प्रबोधन करणं गरजेचं वाटतंय. खरी गोष्ट आहे, अगदी खरी गोष्ट आहे, मनापासून खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. मनापासून धन्यवाद असते साहेब. आणि मी म्हटलं तसं तुमचे सगळ्यांचे फार आभार. आत्ताही पुढे आपल्याला काही प्रश्न येत आहेत, तुमच्याकरता नक्की काही प्रश्न असतील. गिरीश, तुमच्याकरता प्रश्न आहे, फॉरेस्ट आउटलेट आणि सागाच्या वनांचा कशामुळे संबंध आहे? काही विशेष कारण आहे का? मानकरांचा प्रश्न आहे. हो, निश्चितच. कारण हा ड्राय डेसिडियस फॉरेस्टमध्ये सापडणारा पक्षी आहे खास करून. आणि ड्राय डेसिडियस मध्ये फॉरेस्टमध्ये साग हा एक महत्वाचा घटक आहे. कारण सागाची जी वन आहेत ती खूप महत्वाची आहेत ड्राय डेसिडियस फॉरेस्टच्या दृष्टिकोनात. तर गंमत अशी आहे की सागाच्या जी झाडं आहेत तर त्या झाडाच्या सालींना खाणारा एक नाकतोडा आहे. आणि तो नाकतोडा हे वनपिंगळा जो आहे याचं एक महत्वाचं अन्न आहे. म्हणजे बघा की जर सागाची झाडं वाचायची असतील तर सागाच्या सालीत सापडणारा जो नाकतोडा आहे तो खाणारा कोणतरी भक्षक पाहिजे. आणि तो भक्षक म्हणजे फॉरेस्ट आउटलेट. कारण जर आपण ओव्हरऑल त्याचं फूड बघितलं, मग अशी मी सांगितलं की 19 वेगवेगळे घटक खात होतो, तर त्यातला एक घटक हा नाकतोडा आहे. आणि हा नाकतोडा जर याच्या संख्येवरती जर कंट्रोल पाहिजे तर फॉरेस्ट आउटलेट सारखे पक्षी पाहिजेत. म्हणजे असं मला म्हणायचं नाही की फक्त फॉरेस्ट आउटलेटच त्याला खातो, बाकीचे पक्षीही खातात, पण फॉरेस्ट आउटलेट मुख्यत्वे करून जास्त खातो हा. आणि मग भारतात तुम्हाला जिथे तर सागाची जंगलं बघायला मिळतील तर सेंट्रल इंडिया आणि नॉर्दर्न वेस्टर्न घाट्स याच्यामध्ये तर फॉरेस्ट आउटलेट आहे. पण बाकीच्या ठिकाणी काही वेगळे पक्षी आहेत की जे या किड्याला खातात. पण आपल्याला जिथं माहित आहे की जिथं वनपिंगळा आहे आणि जिथं सागाची जंगलं आहेत चांगली, तर तिथं वनपिंगळा सागाची जी झाडं आहेत त्याच्या सालीमध्ये जो असणारा नाकतोडा आहे तो खाण्याचं काम करतो. हा संबंध आहे त्याच्याशी. बरं.
सास्ते साहेब तुम्ही पण आहात, आपले आणखीन कोणी तुमचे सहकारी असतील तर. गिरीश, तिघांनाही मी हा प्रश्न विचारतो. अजिंक्य बांदकरांचाच पुन्हा प्रश्न आहे की औलच्या ज्या काही वेगळ्या वेगळ्या प्रजाती आहेत त्यांचं संवर्धन करण्याकरता हॅबिटॅट इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी काय करता येईल? काही विशिष्ट झाडं त्यांची लागवड करायला हवी का, किंवा फॉरेस्ट मॅनेजमेंटच्या दृष्टीने काय गोष्टी करता येतील? सस्ते साहेब तुम्ही सांगू शकता, म्हणजे मॅनेजमेंटच्या दृष्टीने मी नंतर बोलून. की हॅबिटॅट इम्प्रूव्हमेंटच्या बाबतीत काय करता येईल. आता आपण जर तानसाच्या बाबतीत जर पाहिलं तर आपली जी वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे तो प्रोटेक्टेड एरिया आहे. तर प्रोटेक्टेड एरियामध्ये कुठल्याही नवीन प्रकारच्या प्लांटेशनची ऍक्टिव्हिटी आपल्याला घेता येत नाही. पण याच्यासाठी काय करता येईल आपल्याला, जसं आपल्या जटार सरांच्या प्रेझेंटेशन मध्ये सांगितलं की त्याच्या हॅबिटॅटला कुठला कुठला धोका आहे. तर वन वे लागतात, ग्रेझिंगच्या ऍक्टिव्हिटी होतात किंवा अवैध तूट होती. तर ह्या ज्या ऍक्टिव्हिटीमध्ये आता जर वनवा पेटल्यानंतर आमचं एक कंट्रोल सेंटर किंवा ऑफिस, आमचे लोक कुठेतरी ऍक्टिव्हिटीमध्ये असतात. एकाच वेळेस जर 10 ठिकाणी वनवा पेटला तर आमची टीम 10 ठिकाणी पोहोचू शकत नाही. तर अशा वेळेला जर जवळच्या पाड्यातल्या लोकांनी जर त्या दृष्टिकोनातनं जर ते वनवा विझवण्यासाठी जर काम केलं तर खऱ्या अर्थाने आपलं जे नाही हॅबिटॅट इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी मदत होईल असे नाही. दुसरी गोष्ट, अवैध वृक्षतोडीच्या असतात. आम्हाला स्थानिक लोकांनी नुसती इन्फॉर्मेशन जरी दिली की अमुक अमुक ठिकाणी अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी चाललेली आहे तरी सुद्धा तात्काळ वन विभागाच्या माध्यमातून तात्काळ कारवाई होत असते. पण त्या माहिती देण्यासाठी सुद्धा लोकांनी पुढे आलं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातनं लोकसहभाग आणि डिपार्टमेंट ह्या दोघांची जर आपल्याला सांगड घालता आली तर ती सांगड जर जुळली तर खऱ्या अर्थाने हॅबिटॅट इम्प्रूव्हमेंट 100% होणार असते. मी सस्ते सरांशी अतिशय सहमत आहे. मी काही वेगळं बोलायची गरज नाही, सरांनी चांगलं उत्तर दिलेलं आहे त्या प्रश्नाचं. दोघांनाही मला दुसरा प्रश्न विचारायला आवडेल. लोकसहभागाची तुम्ही जेव्हा परत परत उल्लेख करताय, ह्या सगळ्या फॉरेस्टच्या आजूबाजूला जे रहिवासी आहेत, गावं आहेत, पाडे आहेत की जे तानसा अभयारण्याच्या अखत्यारीत हद्दीत येणार नाहीत पण खूप जवळ आहेत, आणि तिथे आपण जेव्हा पर्यटनाचा विचार करतो तेव्हा तिथे ऍक्टिव्हिटी वाढत असते. तिथे रिसॉर्ट्स तयार होतील, तिथे ड्रायव्हर्स जे तानसामध्ये लोकांना घेऊन जाण्याकरता येतील. तर तिथे काय ऍक्टिव्हिटीज करता येतील, विशेषतः घुबडांच्या लक्षात घेऊन? नाही, आता याच्यामध्ये मी सांगेल, मी जसं होमस्टेचा कन्सेप्ट सांगितला त्याच्यामध्ये रिसॉर्टचा प्रश्न, लोक आपले जे आदिवासी पद्धतीचं जीवन पद्धतीची आहे त्यांच्या पाड्यामध्ये येऊन राहतील. आपल्याला लोकांना मोटिवेट करायला लागेल की त्यांची जी राहणीमानाची पद्धत आहे तशा प्रकारच्या सुविधा आपल्याला तिथे द्यायच्या. कुठल्याही प्रकारचं 5 स्टार किंवा असं कल्चर आपल्याला आणायचं नाही त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस पर्यटक आजही येतात, पर्यटक फक्त त्यांना फॅसिलिटीज नाही येत आपल्याला, त्या जर त्या पर्यटकांना आपल्याला लोकांना जोडता आलं तर ते चांगलं होणार आहे. आणि दुसरी गोष्ट काय, स्थानिक लोकांचं सुद्धा एक ट्रॅडिशनल नॉलेज असतं. त्या नॉलेज माध्यमातून त्यांना पक्ष्यांच्या ओळखी असतात. आणि जर छोटे छोटेसे ट्रॅक्स किंवा ट्रेल्स आपल्याला जर घेता आले त्या माध्यमातून वन पिंगळाही लोकांना पाहता येईल, दुसऱ्या बर्ड हॅबिटॅट सुद्धा पाहता येईल, अजून वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी करतात. तानसामध्ये ज्या पौराणिक गोष्टी आहेत, ज्याला काही धार्मिक त्याला महत्व आहे, अशाही गोष्टींची त्याला जर जोड दिली तर त्या माध्यमातून आपल्याला त्यातनं जे टुरिस्ट जे येतात त्यांचं जे अर्निंग आहे ते लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवता येईल. आपल्याला फार म्हणजे असं की ताडोबासारखं एकदम 10-20 हजार लोक येतात अशा पद्धतीचं आपल्याला टुरिझम नकोय त्याच्यामध्ये. पोटात काहीतरी आपल्याला अन्न द्यावं लागेल, त्याला काहीतरी काम द्यावं लागेल, तर ते जर इनिशिएटिव्ह तशा पद्धतीने गेला तरच लोक स्वतःहून पुढे येतील असे नाही. खरी गोष्ट आहे. आम्ही शहापूरकरकडनं तीच तुम्हाला विनंती आलेली आहे की स्थानिक तानसा भागात पर्यटकांना आणि वनपिंगळा किंवा इतर पक्षी दाखवण्याकरता घुले साहेब आहेत, तुम्ही आहात, तुम्ही काही विशेष टीम बनवण्यात यावी की जेणेकरून लोकांना व्यवस्थितपणे जंगल सफारीचा आनंद घेता येईल आणि हे पक्षी आणि तिथला अधिवास पाहता येईल. याच्यामध्ये आपल्याला एक ऍक्टिव्हिटी करता येईल. आपल्याला काय होतं, प्रत्येक वेळेस आमची यंत्रणा असेल असं नाही, आपण काय करता येईल, आपल्याला स्थानिक मुलांमधून नेचर गाईड आपल्याला क्रिएट करायचं. त्या गाईडना थोडंसं नॉलेज देऊन, पक्षी निरीक्षणाबाबतचं नॉलेज देऊन अशा मुलांना ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला एंगेज करता येईल. किंवा पर्यटक आले की ते आपले स्थानिक गाईड्स आहेत ते त्यांना घेऊन जातील, पक्ष्यांची माहिती सांगतील, फिरवून आणतील, जंगल दाखवतील आणि त्या ज्या बेस कॅम्पला आहे तिथे आणून सोडतील. तर ह्या दृष्टिकोनातून आपल्याला करता येईल. एक गाईडचं प्रशिक्षण वगैरे अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी आपल्याला घेता येईल आपल्याला. अगदी छान. हॅलो श्रीपाद, हो, मी सस्ते सरांच्या पॉइंटला ऍड करतो. BNSS बरोबर आहे ना, आपण एक लोकल मुलांसाठी बर्ड ट्रेनिंग कॅम्प घेतलेला आणि अनफॉर्च्युनेटली तेव्हा कोविड चालू झाला
त्याच्याकरता त्या मुलांना म्हणजे सोर्स ऑफ इन्कम किंवा एखादी ऍक्टिव्हिटी करता नाही आली आपल्याला, पण ते आता आपण प्रोसीड करणार आहोत पुढे त्यांच्या म्हणजे लाईव्हलीहूडसाठी. बरं बरं बरं. आणि मसे सर जॉईन झाले का? हो मसे सर, खूप खूप स्वागत. मसे सर मला वाटतं ट्रॅव्हलच करतायत, ते त्यांच्या कामामध्ये वेगळं आहे. मसे सर, तुम्हाला तरी देखील मी विनंती करतो, जर का तुम्ही आमच्या ऑडियन्स बरोबर बोलू शकलात, आज सगळ्या सहभागी लोकांबद्दल बरोबर बोलू शकलात तर फार फार बरं होईल. मसे साहेब जॉईन होत आहेत तोपर्यंत गिरीश, मला तुमच्याकरता एक प्रश्न आहे. हा, बोला बोला. मसे सर, आपण हा बोला बोला. मसे सर, नाही, तुम्हाला मी विनंती करतो की तुम्ही आजच्या दिवसाचं औचित्य साधून काही संवाद साधावाल, तुमचे विचार सांगावे. तुमचंच ऐकतोय मी जास्तीत जास्त. आता मी रिटायर झाल्यामुळे जास्त काय नाही, उलट भरपूर काही शिकण्यासारखं आहे यातून. आणि सर्वांना नमस्कार. आणि या चांगल्या दिवशी तुम्ही संकष्टीच्या दिवशी हा कार्यक्रम ठेवलाय. खर तर मी बघितले आणि नंतर जॉईन झालो. हॅलो, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. रेंज बरोबर नाहीये प्रवासात इकडे, खरी गोष्ट आहे. गंगापूरकडे. बरं बरं बरं. अच्छा, बोला बोला. परत मी जॉईन करतो. बरं गिरीश, आवाज येतोय का सगळ्यांना? हो बर. हो सर, येतोय. ठीक आहे. कोणाचे काही प्रश्न आहेत? आता तुमचे सहकारी आमच्या बरोबर आहेत, संतोष शास्त्रीजी आहेत, घुले सर आहेत. ते प्रश्न सोबतच काम केलं आम्ही. हो, बोला. नाही, ते आता प्रश्नांना उत्तरं देत आहेत. माझ्याकडे पुढचा प्रश्न आहे तो गिरीश जठारांसाठी आहे. गिरीश, आपल्याला अनिकेत पाटील कडून प्रश्न आलेला आहे की आऊल आणि आउलेट मध्ये फरक काय आहे? काही नाही, हा फक्त इंग्रजी भाषेचा फरक आहे. आऊल म्हणजे जेवढे मोठे पक्षी आहेत आऊलच्या गटातले त्यांना आऊल म्हटलं जातं, आणि जे छोट्या जाती आहेत त्यांना आउलेट म्हटलं जातं. आणि जर इंग्रजी भाषेचा आपण जर विचार केला तर आऊल हे मोठा आऊल आणि आउलेट हे त्याचं पिल्लू. बरं, हा फरक आहे, बाकी काही फरक नाही आहे. नाव फक्त वेगळं दिलेलं आहे. छोट्या सगळ्या आऊल्सना आउलेट म्हणतात, मोठ्या जे आहेत त्यांना आऊल म्हणतात. एवढाच फरक आहे, बाकी काही फरक नाही आहे. बरं बरं बरं. आपल्याला आणखीन एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न आलाय गिरीश. रात्रीपेक्षा दिवसा घुबडांना कमी दिसतं का? ज्योती दाभाडेंचा प्रश्न आहे. आणि त्यांनी दुसरा असा प्रश्न विचारलाय की घुबड इतर प्राण्यांच्या किंवा माणसाच्या आवाजाची नक्कल करतात का? बरेच पक्षी आहेत इतर की जे आवाजाची नक्कल करतात. ह्यातल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो मी की घुबडाला दिवसा आणि रात्री वेगळं दिसता हा काय नाहीये, याच्यात काय फार तथ्य नाहीये. त्यांना जसं दिवसा दिसतं रात्री एक वेगळ्या पद्धतीने. कारण माणसाचं आणि घुबडाचं आपण उदाहरण घेऊ. माणसाच्या डोळ्यामध्ये कोनची संख्या जास्त असते, त्याच्यामुळे माणसाला रंग कळतात आणि दिवसा चांगलं दिसतं, आणि रात्री कमी आपल्याला दिसतं. रात्री रंग आपल्याला चांगल्या रीतीने कळत नाहीत कारण कोनची संख्या जास्त असते. पण घुबडाच्या डोळ्यात रॉडची संख्या जास्त असते, त्यामुळे त्याला रात्री चांगलं दिसतं आणि त्याला रंग दिसत नाहीत. पण काही घुबड असे आहेत की ज्यांच्या डोळ्यांमध्ये कोनची संख्या चांगली आहे, त्यामुळे त्यांना रंगही कळतात. पण आपण असं विचार करू की जवळजवळ 95% घुबड असे आहेत की ज्यांना रंग कळत नाहीत, आणि रात्री दिसणं आणि दिवसा दिसणं दोन्ही वेळेस दिसतं त्याला. रात्री चांगलं जास्त दिसतं कारण डोळ्यात कोन जास्त आहे. एकदम मिट्ट काळोख असेल, म्हणजे आपण एखाद्या खोलीमध्ये घुबडाला बंद केलं आणि काहीही लाईट नाही आहे तर घुबडालाही दिसणार नाही, कारण घुबडाला दिसायसाठी थोडा तरी लाईट लागतो. तर हा फरक आहे. त्यामुळे दिवसा घुबडांना चांगलं दिसतं, असं काही दिवसा कमी दिसतं आणि रात्री जास्त दिसतं असं काही नाहीये. बरं बरं. दुसरा प्रश्न आहे अर्चना काळेंकडून. घुबडांवर काही पुस्तकं आहेत का? घुबडांवरती विशेष असं पुस्तक भारतामध्ये तरी नाही आहेत, पण जे पक्ष्यांची पुस्तक आहेत त्यामध्ये घुबडाची माहिती आहे. आणि एक खूप छान पुस्तक एकाच घुबडावरती लिहिलं गेलेलं आहे. रामानुजन नावाचे एक माझे मित्र आहेत, पॉंडिचेरीमध्ये राहतात ते. तर त्यांच्याकडे त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे आपले शृंगी घुबड जे आहे त्याच्यावरती.
हे खूप छान पुस्तक आहे, इंग्लिशमध्ये आहे पण अतिशय उत्कृष्ट पुस्तक आहे. आणि त्या पुस्तकामध्ये बऱ्याचशा बाकीच्या घुबडांची ही माहिती लिहिलेली आहे. बरं, आणखीन एक आपल्याला प्रश्न आलेला आहे चिन्मय सावंत यांचा. त्यांनी विचारलंय की माळरानावर काही प्रजाती आढळतात का घुबडांच्या? माळरानाचं जसं मी म्हटलं, माळ घुबड किंवा शॉर्ट इयर्ड आऊल आणि लॉंग इयर्ड आऊल. लॉंग इयर्ड आऊल फार आपल्याकडे फक्त उत्तर भारतातल्या काही ठिकाणी म्हणजे जम्मू काश्मीर वगैरे अशा ठिकाणी दिसतं. पण शॉर्ट इयर्ड आऊल जे आहे ते भारतात सर्व ठिकाणी दिसतं आणि ते खास करून माळरानावरचं रिप्रेझेंटेटिव्ह आहे. आणि दुसरं गवती घुबड मी जे दाखवलं होतं तुम्हाला, ते मात्र जे तराईचं जंगल जे आहे भारतातलं, तर तिथलं जे टॉल ग्रासलँड आहे, टॉल अँड वेट ग्रासलँड, त्याच्यामध्ये सापडतं. पण आपलं जर महाराष्ट्राचा विचार केला किंवा दख्खनच्या पठाराचा विचार केला, तिथे जे ड्राय ग्रासलँड आहेत तिथे मात्र आपल्याला माळ घुबड जे आहे, शॉर्ट इयर्ड आऊल, हे स्पेशालिटी आहे तिथली, दिसतं आपल्याला. बरं, आणखीन एक इंटरेस्टिंग प्रश्न आलाय, तो म्हणजे शमिक साठेंच्याकडून. सर्व घुबडं ही एकच इकोलॉजिकल निश भरतात की वेगळ्या वेगळ्या जाती वेगळ्या वेगळ्या निशेस भरतात? वेगळ्या वेगळ्या जाती वेगळ्या वेगळ्या निशेस भरतात. कारण समजा आता जंगलात सापडणार वनपिंगळा घेतला तर वनपिंगळ्याची एक खास या ड्राय डिसिडियस फॉरेस्ट मधली एक खास निश आहे ती त्यांना ऑक्युपाय केलेली आहे. ती निश आणि दुसऱ्या घुबडाची निश ही थोडी ओव्हरलॅप होते पण पूर्ण ओव्हरलॅप होऊ शकत नाही. आपण रानपिंगळा जो आहे, जंगल आउलेट, हा जर बघितला तर हा कीटक जास्त खातो, पण आपला जो वनपिंगळा आहे हा त्याचं डाएट पूर्ण वेगळं आहे. तर त्यांची जी फूड निश आहे ही ओव्हरलॅप होते पण पूर्ण ओव्हरलॅप होत नाही, वेगवेगळे आहेत. त्यामुळे ते कॉम्पिटिशन टाळायचा प्रयत्न करतात. तर निश ही प्रत्येक जातीची निश ही वेगळी असणार आहे घुबडाची. बरं, गिरीश, तुमच्यासाठी आणखीन एक प्रश्न, माझ्याकडनं एक प्रश्न विचारतो. आपण आता बऱ्याचदा घुबडांचा विषय बोलताना तानसा, मेळघाट यासारख्या अभयारण्याचा, प्रोटेक्टेड एरियांचा बोलतो आहे. पण गव्हाणी घुबडांसारखी जाती आहेत की ज्या शहरांमध्ये दिसतात, अगदी सर्रास दिसतात. तर अशा ज्या वेगळ्या वेगळ्या जाती आहेत किंवा मुंबईमध्ये फिशिंग हाऊस पण काही दिसतात आपल्याला, तर अशा वेगळ्या वेगळ्या जाती की ज्या आपल्या आसपास राहतात, शहरांच्या आसपास आपल्याला दिसतात, त्यांच्या संवर्धनाकरता लोकांनी काय काळजी घ्यायला हवी? शहरातल्या जे आहेत, खास करून आपण असं म्हणू की पिंगळा आणि जे बार नाऊल आहे, आपलं गव्हाणी घुबड आहे, तर यांना त्रास देऊ नये हे जरी आपण काळजी घेतली तरी खूप जास्त आपण मोठं कॉन्ट्रीब्युशन करू शकतो. बरेच लोकांचं मुंबईतून खास करून तक्रार येते की आमच्या घरी ते बार नाऊल आहे, ते खूप रात्रभर ओरडत राहतात आणि आम्हाला त्रास होतो. पण मला वाटतं ते जे सर्व्हिस आपल्याला पुरवतात त्याच्या कंपॅरिझन मध्ये ते देणारा, त्यांच्यामुळे होणारा त्रास हा फार नगण्य आहे आणि तेवढासा त्रास आपण सहन करणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतं. बरं, आणखीन एक आपल्याकडे खूप छान छान प्रश्न येतात. मुकेश भेरेंचा प्रश्न आहे, घुबडं स्थलांतर करतात का आणि करतात तर ती कशी करतात? मी माझ्या प्रेझेंटेशन मध्ये हे केलं की 4 घुबडं जे आहेत भारतात स्थलांतर करून येणारी आहेत. युरेशियन ईगल आऊल, पॅलिड स्कॉप्स आऊल, जे आपलं शॉर्ट इयर्ड आऊल आहे ते, आणि लॉंग इयर्ड आऊल, हे 4 आपल्याला माहित आहेत की हे आपल्याकडे स्थलांतर करून येणार. ग्रुपनं स्थलांतर करतात का तर नाही, ते सॉलिटरी बर्ड आहेत, एकटे राहणारे पक्षी आहेत, त्यामुळं ग्रुपनं स्थलांतर करत नाहीत. मी कधी असं म्हणजे हे जे 4 पक्षी आहेत, 4ही पक्षी मी बरेच वेळा पाहिलेले आहेत, कधी मी ग्रुपनं पाहिलेलं नाही आहे त्यांना. त्यामुळे ग्रुपनं नाही स्थलांतर करत, ते इंडिपेंडेंट स्थलांतर करत असावेत किंवा लूज त्यांचे फ्लॉक्स असतील. पण याच्यावरती फार कमी अभ्यास झालाय, त्यामुळे आपण छातीठोकपणे असं काही सांगू शकणार नाही की ग्रुपनं स्थलांतर करतात का. माझ्या दृष्टिकोनातून मला नाही वाटत की ग्रुपनं स्थलांतर करतात ते. बरं, आणखीन एक प्रश्न आलेला आहे. फॉरेस्टचे आपले जे सगळे अधिकारी आहेत ते आपल्याला उत्तर देऊ शकतील, त्याच्याबद्दल माहिती देऊ शकतील. नलिन देसाईंचा प्रश्न आहे, तानसा अभयारण्यामध्ये कसं आणि केव्हा जाता येईल? तानसा अभयारण्यामध्ये जाण्याचं म्हणजे पाऊस संपल्यानंतर तुम्ही कधीही जाऊ शकता आणि जायला तुम्हाला लोकल ट्रेन पासून गाडी सगळंच तुम्ही अवेलेबल आहे. तर तुम्ही सहजासहजी तानसा अभयारण्यामध्ये जाऊ शकता. आपल्याला बरेच ठिकाणी उतरता येऊन तिथून जाऊ शकता, वाड्याला जाऊनही जाऊ शकता. पण मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा तानसा अभयारण्यात जाल तर माझं लोकांना आव्हान असं आहे की त्यांनी तिथली जी मुलं आहेत, जी BNHS न ट्रेन केलेली आहेत ग्रीन स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अंडर, की ज्यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं सर्टिफिकेट मिळालेलं आहे की ते एक ट्रेंड गाईड आहेत, तर त्याच मुलांना तुम्ही घेऊन जा
त्याचा कारण हे की पक्षी कसे बघायचे, काय बघायचे, कसं जायचं, कसं वागायचं, हे सगळं आम्ही त्यांना शिकवलेलं आहे. आणि ती मुलं तुम्हाला व्यवस्थितपणे जंगलात घेऊन जाऊ शकतील आणि चांगल्या पद्धतीनं पक्षी दाखवू शकतील, अगदी खास करून वनपिंगळा आहे. तर माझं असं रिक्वेस्ट आहे की जे लोक तांसा अभयारण्यात जाणार आहेत तर त्यांनी या लोकांना या मुलांशी कम्युनिकेशन करावं. रोहिदास ढगळे आहेत इथे, सुनील लाड आहेत, नंदकिशोर दुधे आहेत आपले BNHS. तर त्यांच्याकडे या मुलांचे कॉन्टॅक्ट आहेत, तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा. ती मुलं तुम्हाला निश्चित घेऊन जातील आणि फार छानपणे जंगल दाखवतील. बरं बरं. आणखीन एक आपल्याकडे इंटरेस्टिंग प्रश्न असा आलाय की शमिक साठेंचा प्रश्न आहे, घुबड ऑपॉर्च्युनिस्टिक असतात का? हो, सगळे घुबड ऑपॉर्च्युनिस्टिक असतात, त्यामुळं जे त्यांना सहजासहजी मिळेल ते खातात. बरं बरं बरं. आपल्याला आणखीन प्रश्न तुमचे पाठवत राहा. प्रश्नांमध्ये खूप मजा येते, नवीन माहिती मिळते. आपण आणखीन 2 अधिकाऱ्यांशी बोलणार आहोत, ते आपल्याला जॉईन होत आहेत. परत त्यामध्ये एक मध्ये प्रश्न आलाय, ज्योती दाभाडेंचा प्रश्न आहे. ज्योती दाभाडेंचा प्रश्न आलेला आहे, घुबड हे वर्षानुवर्ष एकाच अधिवासात राहणे पसंत करतात का? हो, याचं उत्तर हो असं आहे. आणि त्याला इंग्लिशमध्ये आम्ही साईट फिडिलिटी असं म्हणतो. वर्षानुवर्ष काय, मला असं वाटतं की ते जर घुबड हा तसं बघायला गेलं, मोठे घुबड खास करून हे खूप वर्ष जगणारा पक्षी आहे आणि एखादी जागा त्यानं ऑक्युपाय केली तर ते सहजासहजी सोडत नाहीत. आणि खास वनपिंगळ्याचा तुम्हाला एक उदाहरण सांगतो की 1997 साली जेव्हा तोरणमाळच्या अभयारण्यामध्ये हा वनपिंगळा शोधला डॉक्टर पामेला रासमुसेन यांनी आणि बेन किंगनी, तर या दोघांनी जेव्हा शोधला तेव्हा एका विशिष्ट एरियामध्ये हा सापडलेला होता. आजही तुम्ही गेला बघा 1997 आणि आजही तुम्ही गेला त्या एरियामध्ये तर तुम्हाला हा पक्षी दिसेल. फक्त मोजा आपण आता किती वर्ष झाली, जवळजवळ 25 वर्ष होतील, आता 24-25 वर्ष होतील, तर तोच एरिया वापरतोय. त्याच्यामुळे एकच आदिवास मध्ये ते राहतात किंवा साईट फिडिलिटी खूप स्ट्रॉंग आहे त्यांची, सहजासहजी ते सोडत नाहीत. तो एरिया शिफ्ट होतील जवळपास पण तो एरिया सोडणार नाहीत. तर हे मात्र निश्चित हे आहे, खरं आहे आणि हे चालू राहतं असं व्यवस्थित. बरं बरं. आपल्याकडे आपण कार्यक्रम पुढे सरकवणार आहोत. अर्चना काळेंचा प्रश्न आहे. अर्चना ताई, तुम्हाला मी विनंती करेन की तुम्ही सुनील लाड किंवा आपल्या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत त्यांच्याशी संपर्क साधा. मी सगळ्या अक्षय मेश्राम सगळ्या पार्टिसिपंट्सना विनंती करतो की त्यांनी त्यांचे माईक्स म्यूटवर ठेवावे. आपल्याकडे गर्ग साहेब जॉईन झालेले आहेत, पंकज गर्ग. पंकज गर्ग साहेब, हॅलो. आपल्याकडे पंकज गर्ग साहेब तुम्ही गर्ग साहेबांशी संपर्क साधू आपण. आपल्याकडे आनंद रेड्डी जॉईन झालेले आहेत. एक CCS आपकी गाड़ी में मोबाइल रखने का होल्डर रखा हुआ है. पंकज गर्ग जी. Yes, I have joined. परफेक्ट, थँक्यू सो मच. मी पंकज गर्ग साहेबांचा आधी परिचय करून देतो आपल्या सगळ्यांची. 2016 बॅचचे वनाधिकारी आहेत, वनसंरक्षक आहेत, नाशिक पश्चिम विभागामध्ये कार्यरत आहेत. सगळ्यात महत्वाचं, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे सगळे अधिकारी खूप वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांचा अनुभव पाठीशी घेऊन येतात आपल्याकडे. वनविभागात येण्यापूर्वी गर्ग साहेब हे इंजिनिअरिंग युनेस्कोचा 2009 सालचा युनेस्कोचा जो इंजिनिअरिंग अवॉर्ड आहे त्याचे मानकरी आहेत.
याआधी ते आयकर विभागाच्या सेवेमध्ये होते आणि निसर्ग संवर्धन, परिसंस्था संरक्षण यामध्ये विशेष रुची आहे, त्यांना काम केलेलं आहे यामध्ये भरपूर. पंकज गर्ग साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्यासोबत आपले विचार मांडावेत. पंकज गर्ग, ओव्हर टू यू सर. यस सर, सबका नमस्कार. मेरे को आज हम फॉरेस्ट आउटलेट डे के कंजर्वेशन के लिए अपने ये मीटिंग वर्कशॉप ऑर्गेनाइज करी है. फॉरेस्ट आउटलेट जो है मेरे जो वन क्षेत्र में, जो नासिक वन क्षेत्र में हर्षुल तालुका में, हर्षुल रेंज में त्र्यंबक तालुका में जो है वहाँ पर दिखाई दिया है, लेकिन अभी उसकी पॉपुलेशन जो है वो कम होती जा रही है. IUCN जो रेड लिस्ट है उसमें इसको एंडेंजर्ड स्टेटस दिया गया. पहले क्रिटिकली एंडेंजर्ड था, लेकिन अभी एंडेंजर्ड दिया गया. तो ये जो पक्षी है, जो आउल है या किंवा दूसरे जो पक्षी है, ये इकोसिस्टम के इंडिकेटर स्पीशीज है. दे टेल अबाउट द हेल्थ ऑफ इकोसिस्टम. तो अगर ये फॉरेस्ट आउटलेट है वो टीक के जो क्षेत्र होते हैं, टीक के वन होते हैं, उसमें ये ज्यादा प्रमाण पे पाया जाता है. तो अगर ये वहां पे दिखाई दिया है, इसका मतलब वहां पे इकोसिस्टम अच्छा है. लेकिन अभी उसकी पॉपुलेशन बहुत कम होती जा रही है. हमको धीरे धीरे कंजर्व करना है. और ये जो दिन है फॉरेस्ट आउटलेट डे, इसके अंदर अपन को ये निर्णय लेना चाहिए, मंथन करना चाहिए, आह्वान करना चाहिए कि वी हैव टू कंजर्व द इकोसिस्टम. अगर अपन ने इकोसिस्टम कंजर्व किया, देन द पॉपुलेशन ऑफ दीज स्पीशीज विच हैव बीन बिकम इंडेंजर्ड विल इंक्रीज. एंड द जो साइकिल है, नेचुरल साइकिल, जो एक तरीके से थोड़ी जो प्रॉपर जो फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स या फ्लो ऑफ इकोसिस्टम है, जो थोड़ा रुक गया है, वो वापस से चालू होगा. जो सर्विसेज, जो फूड चेन है, फूड वेब है, वो वापस से चालू होगा. जैसे अभी देखिए कि बिकॉज ऑफ एनक्रोचमेंट, ह्यूमन एनक्रोचमेंट इन फॉरेस्ट, तो लैंड एरियाज में जो ह्यूमन सेटलमेंट में लेपर्ड का जो पॉपुलेशन वो बढ़ गई है, उससे मैन एनिमल कॉन्फ्लिक्ट बढ़ गए. तो अगर हमने वनों को इतना ज्यादा मतलब फॉरेस्ट एरियाज में अगर उनको प्रे बेस अपन ने बढ़ाया, या फिर उनका अधिवास के लिए उनकी जो व्यवस्था है वो अगर अपन ने की, तो एनिमल कॉन्फ्लिक्ट भी कम हो सकता है. तो ये जो प्रोग्राम किया है, मेरी ऐसी इच्छा और आशा है, इससे जो कंजर्वेशन के बारे में अवेयरनेस और बढ़ेगी. और हम ऐसा आशा रखते हैं कि थोड़े टाइम बाद जो पॉपुलेशन, जो स्टेटस है, वो क्रिटिकल एंडेंजर्ड जो अभी स्टेटस है, वो उससे कम होके वील सी in wild and this type of species in wild as well as in human settlement area. Thank you very much. CCF सब भी ज्वाइन कर चुके हैं, तो वो भी जी हाँ. बहुत बहुत शुक्रिया पंकज जी. और जैसे आपने कहा, जी हाँ, हमें भी आशा है कि आज का जो मीटिंग है उससे और भी लोग जुड़ेंगे इस कार्य से. जी हाँ, मैं एक प्रश्न घेतो मी. त्याआधी बरेच जण तुम्ही विचारतायत की BNHSच्या व्हॉलेंटियर्सचे नंबर आपल्याला देता येऊ शकतात का. त्याकरता BNHSचे आता अधिकारी आपल्या बरोबर आहेत. सुनील लाड आहेत. त्याच्यानंतर BNHS मधून, BNHS एनव्हीस मधून नंदकिशोर दुधे आहेत. त्यांना तुम्ही संपर्क साधू शकता. रोहिदास दगळे आहेत, त्यांना तुम्ही संपर्क साधू शकता आणि ते तुम्हाला नंबर देऊ शकतील. आपल्याकडे आनंद रेड्डी जॉईन झालेले आहेत नाशिक मधून. आनंद रेड्डी सर, क्या आप सुन पा रहे हैं? Yes, I am here. आनंद रेड्डी नाशिक मधून असिस्टंट कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट आहेत. तिथून ते रुजू झालेले आहेत आपल्याकडे. आपण If I can त्यांचे just, for 1 second, Sure. our CCF sir is ready to put out his message. So if you can Sure. start with our CCF sir. 100%. नितिन जी, नमस्कार. श्री वसंत घुले Gudge sir, your mic is muted, I guess. We are not able to hear your voice. ओके. सॉरी. मी नितीन गुदगे, मुख्य वन संरक्षक नाशिक. सर्वांना नमस्कार. काय झालं, आम्ही एका पालकमंत्री महोदयांच्या कार्यक्रमातच होतो आणि मानव वन्यजीव सहजीवन, मानव बिबट सहजीवन जागृती केंद्राचंच उद्घाटन होतं.
असाच वन्यजीवाशी संबंधित विषय आहे. आणि त्याही कार्यक्रमाची वेळ नेमकी 3:30 ते जस्ट आत्ताच एक 4-5 मिनिटापूर्वी पालकमंत्री महोदय गेले इथून आणि त्यांनी याचं पण भरभरून कौतुक केलं. तर असे जेवढे काही, आणि आता ही सर्वांनाच जाणीव झालेली आहे की निसर्गाचं आणि वन्यजीवांचं महत्व सर्वत्र अनन्यसाधारण आहे. आता जे यावर्षीचा जो पाऊस काळ आहे ह्याच्यावरनं लक्षात येतं की आपल्याला निसर्ग किती डिस्टर्ब झालेला आहे, पर्यावरण किती डिस्टर्ब झालेलं आहे. सर्व प्रकारचे प्राणी, पशु, पक्षी सगळे कसे डिस्टर्ब झालेलं आहे आणि एकूणच त्यामुळे मानव जीवन विस्कळीत झालेलं आहे. एक छोटंसं उदाहरण देतो. आता जे अजूनही काही ठिकाणी पाऊस पडतोच आहे. जालन्यामध्ये जो शुष्क प्रदेश समजला जातो तिथला एक सर्कल, म्हणजे एक 4-5-6 पटवारी किंवा तलाठी असतात, तो भाग त्याला सर्कल म्हणतात. ऍव्हरेज रेनफॉल तिथला 600 मिलीमीटर असतो. तिथे गेल्या 4 दिवसापूर्वीपर्यंत 2300 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. 2300 मिलीमीटर म्हणजे जवळपास 4 पट पाऊस झालेला आहे तिथे. तर असे सगळे डिस्टर्बन्स जो झालेला आहे पर्यावरणाचा, किंवा अनेक नवीन नवीन रोग, नवीन नवीन व्हायरसेस तयार व्हायला लागलेत किंवा काय होत आहे, एकंदरीत जे काही पर्यावरण डिस्टर्ब होत आहे, वन्यजीव डिस्टर्ब होतात, सगळं त्याच्याने कुठला नंतर एक त्रास सुरू होईल मानवाला, हे मानवाला आज तरी सांगता येणार नाही. त्यामुळे प्रत्येक दुवा जो आहे, ही संपूर्ण जी निसर्गाची साखळी आहे त्यातला प्रत्येक कडी किंवा ज्याला दुवा म्हणूया, तो प्रत्येक पार्ट महत्वाचा आहे. आणि तो प्रत्येक पार्ट जर टिकला तरच ही मानव पूर्ण सगळे जे काही ज्याला मानवाशी संबंधित सगळे जे विषय आहेत ते शांततेने चालू राहतील. पिंगळा हा सुद्धा एक फॉरेस्ट आउटलेट ज्याला म्हणू आपण, तर तो सर्वात महत्वाचा ह्याच्यात विषय आहे. आणि त्याचं संवर्धन या आपल्या संस्थेने हातात घेतलेलं आहे आणि त्यांना सर्वांचंच कॉपरेशन राहील. हळूहळू या दिशेत थोडक्यात काय म्हणजे एक साखळी कायम राहावी म्हणून, नाहीतर हळूहळू जसं आता आपला ज्याला म्हणूया की पंछी अपना गायब हो गया, ग्रेट इंडियन बस्टर्ड. हा, ग्रेट इंडियन बस्टर्ड जसं हे झालं ना, माळढोक. तर माळढोक हे शब्द मला आठवत नव्हता पटकन. तर माळढोक जो हे आहे पक्षी, तो आता म्हणजे सहज दिसत पण नाही आपल्याला. अजूनही असेल त्याचं कुठेतरी अस्तित्व, नाही असं नाहीये. परंतु थोडक्यात काय की तो जेवढ्या सहजतेने दिसायचा जेव्हा आम्ही सर्व्हिसमध्ये लागलो तेव्हा, तर त्या आता सहज परिणाम आपल्याला नंतर येत्या काही काळात दिसतीलच. तर हे सर्व महत्वाचं आहे आणि आपण हा चांगला उपक्रम हाती घेतला त्याच्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि आपल्या कार्याला शुभेच्छा. नमस्कार. धन्यवाद नितीन सर. मनापासून माफी, नितीन बुद्धेंची मी ओळख करून द्यायची राहिलेली आहे. नितीन बुद्धे आपल्याकडे आता त्यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे मंत्री महोदयांच्या कार्यक्रमानंतर आपल्याकडे जॉईन झालेले आहेत. आता परत ऍग्रिकल्चर मधून ग्रॅज्युएट आहेत, सोशल फॉरेस्ट्री मध्ये काम करत आहेत, मधून त्यांनी केलेलं आहे. आणि परत मी म्हटलं तसं एक वेगळा अनुभव ते इथे येत आहेत. ऍग्रो फॉरेस्ट्री आणि फॉरेस्ट मॅनेजमेंट खूप हातात हात घालून चालतात. त्यांच्याकडून आपण त्यांचे विचार ऐकूया. डॉक्टर पिंगळे. सर्वांना नमस्कार. माझा आवाज येतोय सर्वांना? हो. तर आजचा जो काही प्रोग्राम आपण सर्वजण मिळून मोठ्या आनंदात साजरा करताय, सर्वांना शुभेच्छा देतो. प्रथमतः तानसा अभयारण्य मध्ये मी पाठीमागच्या ऑगस्ट 2020 मध्ये ज्यावेळेस चार्ज घेतला त्यावेळेस तानसाचं जंगल आणि त्याच्यामध्ये आढळून येणारा हा फॉरेस्ट आउटलेट याची माहिती मला समजली. आणि फॉरेस्ट आउटलेट, आता आपण फॉरेस्ट कॉन्झर्वेशन, वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन ही गोष्ट जेव्हा पाहतो तेव्हा आपण स्पेसिफिक अप्रोच आता दिसायला लागलेला आहे आपल्याला. एखादी गोष्ट ज्यावेळेस एंडेंजर्ड होते, क्रिटिकली एंडेंजर्ड होते किंवा नामशेष होण्याच्या एकदम मार्गावर असते, त्यावेळेस आपण कुठेतरी स्टेप्स घेतो आणि मग काही वेळेस असं दिसायला लागतं की आपल्या भरपूर काही काही गोष्टी आपल्या हाताबाहेर गेलेल्या आहेत. परंतु एक प्रोएक्टिव्ह अप्रोच जो आपला पाहिजे तो जर आपण ठेवला तर मला वाटतं काही स्पेसीज आहेत त्या भविष्यामध्ये पण एक्सटिंक्ट होऊ शकतात, ते आपण वाचू शकतो. तर याच्यामध्ये जोपर्यंत आपले जे स्टेक होल्डर्स आहेत, आपले स्टेक होल्डर्स अगदी लहान मुलापासून
ते शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते शेतकरी, त्याच्यानंतर बाकीचा जो त्याच्यामध्ये इंटरेस्ट असणारा जो वर्ग आहे, त्यांच्यापासून अगदी अबालवृद्धांपर्यंत सर्व काही आपले स्टेक होल्डर्स आहेत. आपले सिनियर ऑफिसर्स पण मुगे साहेब पण आहेत, बाकीचे पण काही ऑफिसर्स आहेत. तर जितके आपण आपले स्टेक होल्डर्स त्यांचं मन कॉन्झर्वेशन मध्ये परिवर्तन करू, तोपर्यंत आपल्याला म्हणजे सर्वांची साथ भेटणार नाही, कारण याच्यामध्ये सर्वांची साथीची गरज आहे. एकटं फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा फक्त पक्षी प्रेमी किंवा वन्यप्रेमी एकटे काही करू शकणार नाही. तर याच्यासाठी जी अवेअरनेस वगैरे याच्या गोष्टींची जी गरज आहे, जसं की त्या ठिकाणची जी काही लोकल स्टेक होल्डर्स आहेत, त्या ठिकाणी काही शेतकरी आहेत, त्या ठिकाणी काही FRA अंतर्गत दावे आता मंजूर झालेले आहेत. तर त्यांना पण कशा पद्धतीने आपल्याला ह्या कॉन्झर्वेशन मध्ये वळवता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि असा सर्व बाजूनी जेव्हा आपण इन्क्लुझिव्ह त्याची स्ट्रॅटेजिक रचना करू आणि ती इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करू, तेव्हा मला वाटतं की लॉंग टर्म आपल्याला बेनिफिट मिळतील. नाहीतर एखादी स्पेसिस आपण आयडेंटिफाय केली आणि तिच्यावर टार्गेट केलं तर तो फक्त एक काही काळापुरता अप्रोच राहील, परंतु आपल्याला सर्व बाजूनी विचार करून लॉंग टर्म जर आपलं जे काही उद्दिष्ट आहे ते गाठायचं असेल तर आपल्याला तो प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये काही लोकांनी जो इनिशिएटिव्ह घेतलाय, लाड आहेत, त्याच्यानंतर डगळे जे आहेत, तर यांचा जो काही हा प्रयत्न आहे तो कंटिन्यू चालू राहू दे. त्याच्यामध्ये जी काही वन विभागाला मदत करता येईल ती निश्चितच आपण करूया. तानसाचा मॅनेजमेंट प्लॅन पण आपण आता या वर्षी संपत आहे, म्हणजे त्याची एक्सपायरी डेट आहे, तर तो लिहायला चालू केलेला आहे. आणि याच्यामध्ये पण काय काय बाबी आपल्याला समाविष्ट करता येतील, त्या सर्व समावेशक कशा असतील, आणि याच्यामध्ये पण ज्यांना काही कोणाला कॉन्ट्रीब्युशन करायचं असेल तर त्यांनी निश्चित करावं, असं या प्लॅटफॉर्मच्या वतीनं मी सर्वांना आवाहन करतो. जेणेकरून काही बाबी आपण त्याच्यामध्ये ऍड केल्या तर त्याला एक लिगल सँक्टिटी मिळेल, आणि लिगल सँक्टिटी मिळाल्याच्या नंतर भविष्यामध्ये आपल्याला जर एखादी स्कीम, एखादी योजना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जर राबवायची असेल तर आपल्याला काही त्या ठिकाणी समस्या येणार नाही. तर याकरता पण मी सर्वांना आवाहन करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. मनापासून धन्यवाद डॉक्टर पिंगळे. तुम्ही दोन महत्वाचे मुद्दे मांडलेत. आजचा कार्यक्रम त्याकरता फार महत्वाचा ठरतोय. एकतर वेगळ्या वेगळ्या स्टेक होल्डर्सची आपण संवाद केला पाहिजे. आज तुम्हा सगळ्यांचे खरंच मनापासून आभार. तुम्ही तुमच्या कामात वेळात वेळ काढून येताय आणि लोकांशी आमच्याशी संवाद साधताय. आता एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न आलेला आहे, आपण तो घेऊया. आता सुदैवाने आपल्याकडे खूप सारे फॉरेस्टचे ऑफिसर्स आहेत. प्रश्न असा आहे की घुबड तस्करीविषयी, किंवा आपण आणखीन ब्रॉड करू तो इतर कुठल्याही प्राण्यांच्या तस्करीविषयी फॉरेस्ट डिपार्टमेंट कसं डील करतं, आणि त्याच्याविषयी काही माहिती आहे की जी आम्हाला त्याच्याविषयी अवेअरनेस तयार होईल, अशी काही माहिती तुम्ही देऊ शकाल का? सास्ते साहेब आहेत याच्यामध्ये. हो डॉक्टर पिंगळे. तर याच्यामध्ये ज्यावेळेस वन विभागामध्ये कार्यरत असताना आमचे जे फील्ड स्टाफ आहे किंवा फॉरेस्टर आहेत किंवा जे काही अधिकारी आहेत, यांना वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये वेगवेगळ्या ज्या अधिकार मिळालेले आहेत त्याच्या अंतर्गत फील्डवरती कारवाई केली जाते. याच्यामध्ये अगदी हंटिंग झाली असेल, कुणी एखाद्या वन्य प्राण्याला डिवचला असेल, कुणी त्याचा शिकार करण्याचा प्रयत्न केला असेल, याच्यासाठी तो कायदा आहे. आणि त्या कायद्याअंतर्गत वेळोवेळी थोडीशी जी काही इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट एव्हिडन्स मिळतात, त्याच्या आधारे कारवाई केली जाते. तसं पाहिलं तर ज्या ठिकाणी वन विभाग किंवा वन्य प्राणी विभाग ज्या ठिकाणी कार्यरत आहे त्या ठिकाणी बऱ्यापैकी अवेअरनेस याचं केलं जातं. जसं की आपण एखाद्या सँक्च्युरीमध्ये एंट्री करतो त्यावेळेस त्या ठिकाणी एंट्री फी घेतली जाते. विदाऊट एंट्री फी व्हेकल किंवा व्यक्ती त्या ठिकाणी एंट्री करू शकत नाही. त्याच पद्धतीने वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट याच्याबाबतची काही माहिती आहे किंवा नोटीस बोर्ड किंवा अशा ठिकाणी त्या ठिकाणी लावली जाते.
परंतु त्याच्यामध्ये आणखी पण जनजागृती आपल्याला निश्चितपणे करता येईल की वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये कशा प्रकारची तरतूद आहे. त्याच्यामध्ये अगदी 7 वर्षाच्या सजा पण शेड्यूल 1 चा जर प्राणी असेल त्या ठिकाणी जर त्याला त्याचं हंटिंग झालं असेल तर त्याला होऊ शकते. अशा प्रकारचे प्रावधान आहे. तर याचा वापर चांगल्या पद्धतीने आपल्याला लोकांमध्ये अवेअरनेस करण्यासाठी करता येईल, जेणेकरून जी काही वन्य प्राण्यांप्रती जी काही याची वृत्ती आहे त्याची शिकार करण्याची वगैरे ती निश्चितपणे आपल्याला कमी करता येऊ शकते. याच्यासाठी एक चांगल्या पद्धतीचा ड्राईव्ह किंवा अवेअरनेस कॅम्पेन पण सर्वांच्या मदतीने आपल्याला निश्चितपणे घेता येईल. मनापासून धन्यवाद. जसं पिंगळे साहेबांनी सांगितलं, माझा स्वतःचाही अनुभव आहे की बऱ्याचशा आपल्या जंगलांमध्ये इंटरप्रिटेशन सेंटर्स आहेत जिथे आपण त्या जंगलांची माहिती घेऊ शकतो आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट ती माहिती बऱ्याचदा अपडेट करत असतं. BNHS आहे किंवा ऑइल कॉन्झर्वेशन फाउंडेशन सारखे जे संस्था आहेत त्यांच्या मदतीने ही इंटरप्रिटेशन सेंटर्स बऱ्याचदा माहिती घेऊन अपडेट केली जातात. त्याचाही पर्यटकांना खूप फायदा होतो. त्याचाही पर्यटकांनी आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. त्यांच्याकडे इंटरप्रिटेशन सेंटर्समध्ये, एज्युकेशन सेंटर्समध्ये जाऊन त्या फॉरेस्टमध्ये काय दिसतं, कुठल्या स्पीशीज दिसतात, आपण काय काळजी घेतली पाहिजे हेही आपल्याला करता येईल. मनापासून धन्यवाद पिंगळे साहेब. मी पुन्हा बोलतो मुख्य वन संरक्षक. हो. ऍक्च्युली वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे तो आपला भरपूर सिव्हिअर आहे. म्हणजे जसे सर्व शेड्यूल अॅनिमल आहेत याच्यामध्ये एकतर ती केस ट्राय करण्याचा अधिकार जो आहे तो चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट किंवा सेशन जज यांनाच आहे. कारण याच्यामध्ये जी कॅपिटल पनिशमेंट होते तर मिनिमम 3 वर्षाची पनिशमेंट आहे शेड्यूल 1 अॅनिमलला, कुठलाही शेड्यूल 1 अॅनिमल असू दे, बर्ड असू दे. तर यामध्ये त्यामुळे भरपूर संरक्षण लाभलेलं आहे. मग तो कुठलाही एखादा बिबट असू दे, काळवीट असू दे, वाघ असू दे किंवा अन्य पक्षी पण असू दे, मोर असू दे किंवा जेवढे काही शेड्यूल 1चे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा. तर यामुळे फार मोठं संरक्षण लाभलेलं आहे. आता सुद्धा शेड्यूल 1च्या म्हणजे व्हेल जसं आहे तर त्याची जी काही लाळ असते ती लाळ म्हणजे किंवा उलटी म्हणतो आपण त्याला, तर त्याच्यासाठी सुद्धा पहिली केस इथं निफाडमध्येच पकडण्यात आली होती महाराष्ट्रात सुद्धा, म्हणजे त्याच्या व्यापाराची वगैरे. तर अशा पद्धतीनं फार मोठ्या प्रमाणात हे काम चाललेलं असतं. पण ह्याचे जे धागेदोरे असतात हे लोकली नसताना बेसिकली बऱ्याच दूरवर पसरलेले असतात. म्हणजे मोठे मोठे जे मेट्रोज आहेत किंवा हे आहेत सिटीज किंवा कधी कधी त्याचे धागेदोरे इंटरनॅशनल मार्केटमध्ये पण पसरलेले असतात. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, कारण जे जे रेअर होत गेले पृथ्वीवरती ते वाटतं की कुणाला तरी माझ्याकडे असावं. मग ते वाघ नख असू दे, नाहीतर बिबटचं नख असू दे किंवा कोणतीही गोष्ट एखादी असू दे. तर त्या प्रत्येक गोष्टीच्या हव्यासामुळं त्याची शिकार, त्याचा व्यापार या सर्व गोष्टी होत राहतात किंवा त्याच्याशी काही लोक अंधश्रद्धा जोडून देतात. उदाहरणार्थ वाघाची हाडांचं काहीतरी खाल्लं किंवा अमुक एक ताकद येते अशा पद्धतीचे वगैरे अनेक गैरसमज पसरवलेले जातात, जेणेकरून काही लोक आपलं त्याच्यामध्ये उखळ पांढर करून घेतील. तर या सर्व गोष्टी आणि काही लोकांचा अंधविश्वास असतोच की सांड्याचे जे काही तेल खाल्लं की असं होतं तसं होतं, अनेक अंधविश्वास आहेत त्याच्यात. तर त्या सगळ्या गोष्टींचा ठराविक लोक आहेत किंवा मांडूळ ठेवलं तर अमुक होतं तमुक होतं, या सर्वांचा कुठली तरी गैरप्रवृत्ती फायदा करून घेण्याच्या प्रयत्नाने असा सेलची हे तयार करते साखळी आणि त्याचा या सर्व प्राण्यांना, पशूंना आणि आपल्या पक्ष्यांनाही फटका बसतो. तर आपला पण कायदा खूप कडक आहे, परंतु ते सगळे जे ऑफेंडर्स असतील ते कागदावरती किंवा टू द बुक्स आणणं म्हणतो ज्याला आपण पकडणं, ते फार महत्वाचं होतं. थँक्यू. अगदी महत्वाचं नितीन साहेबांनी सांगितलेलं आहे. मला नितीन साहेब तुम्हाला पण एक असा प्रश्न विचारायचा आहे की बऱ्याचदा नितीन साहेब बऱ्याचदा बाहेरून सिव्हिल सोसायटीमधून व्हॉलेंटियर्सना ट्रेनिंग दिलं जातं, त्याविषयी काही माहिती द्याल का? आता कसं होतं की जिथं लोक इंटरेस्टेड आहेत किंवा काही अनेक संस्था सुद्धा काम करतात, जसं आता आमच्याकडे इथं बिबट पकडण्यात किंवा त्यांचं काही किंवा कुठलाही प्राणी जो जखमी झाला एखादा, आता मध्येच सुद्धा आता एक आमच्याकडे हे आहे बिबट आहे, तर त्या बिबटमध्ये तिच्या पाया म्हणजे तिच्या प्लेटलेट्स कमी झाल्या होत्या, तर आता तिचे 15 दिवस उपचार करण्यात आले आणि आता ती स्वतःच्या पायावरती उभा राहते, गुरगुरते चांगली आणि आता पाठवण्यासाठी म्हणजे जंगलात सोडण्यासाठी फिट होईल. इको नावाची संस्था आहे किंवा रेस्क्यू नावाची पुण्याची संस्था आहे, अशा अनेक संस्था कार्यरत आहेत लोकली. काही त्यांचं काही ठिकाणी संपूर्ण
आहेतच, आणि ज्या काही म्हणजे BNHS सारख्या तर फार जुन्या संस्था आहेत, पण अनेक लोकली सुद्धा अनेक छोट्या छोट्या संस्था किंवा काही इंडिव्हिज्युअल सुद्धा मदत करत असतात. अगदी इथं निफाड सारख्या छोट्या गावात सुद्धा काही कार्यकर्ते असतात की ते वेळात्री त्यांचा लगेच एकमेकांना फोन होतो आणि चल रे बाबा जायचंय तिकडे, विहिरीत बिबट पडलेला आहे. 4-5 तरी लोक पुन्हा येतातच तिथे. किंवा जेव्हा मी अलिबागला DCF म्हणून होतो 2013 ते 16, तर तेव्हा सुद्धा व्हेल रेस्क्यूसाठी आम्हाला अनेक लोकांनी मदत केली, राईट फ्रॉम कोस्ट गार्ड टू जे काही सगळे पर्यावरणवादी होते त्यांनी सुद्धा, किंवा डॉल्फिन्स असतो ते 2 आतमध्ये आलेले होते खाडीमध्ये जवळपास. हॅलो, आवाज येतो? तर जवळपास 16 किलोमीटर आतमध्ये आलेले होते ते खाडीमध्ये, आणि पौर्णिमेच्या भरतीला आलेले होते, आणि नंतर मध्ये खडकाळ प्रदेश असल्यामुळे त्यांना परत जाता येत नव्हतं. पण केवळ त्या NGOच्या मदतीनेच आम्ही ते हे करू शकलो, कारण त्यांनी बोटी आणल्या आणि त्यांच्याकडे ठराविक प्रकारचे वल्ले होते, ज्यांनी आवाज करून त्यांनी ते पुढे पुढे हाकत नेले, आणि अक्षरशः त्या 16 किलोमीटर पाठलाग करून त्यांना पुन्हा समुद्रात घातलं. अनेक वेळा ते वाटेतून परत पण आले होते. पण अशा गोष्टी सर्वांच्या सहभागाशिवाय होत नाहीत, आणि अशा जिथं असा काही हे असतो तिथं त्या लोकांना आमच्या अधिकारी, काही लोक त्यांना अजून नवीन जॉईन होतात, त्यांचे काहीतरी मित्र जॉईन होतात, आणि त्याद्वारे ट्रेनिंग होतं. किंवा आता सर्पमित्र जेव्हा काही असतं तेव्हा फॉर्मल ट्रेनिंग पण अरेंज केले जातात. आता मध्यंतरी आमच्या ईस्ट नाशिक डिव्हिजननी पण फॉर्मल एक ट्रेनिंग अरेंज केलं होतं की याच्यामध्ये काय चुका करतायत सर्पमित्र, किंवा काय गोष्टी नाही घडल्या पाहिजे, काही गोष्टी घडल्या पाहिजे, कसं एखादा उदाहरण फोटोग्राफ किंवा ह्याचं उदाहरण देऊन कसं एखादी चूक होते आणि ती चूक कशी अवॉइड करायची ह्याच्याबद्दल त्यामधले तज्ज्ञ बोलून मग गाईड केलं जातं. तसंच अनेक गोष्टी आहेत, लाईफस्टॉक जे काही ह्याचे अॅनिमल हजबंड्रीचे लोक असतील वगैरे, त्यांचा सुद्धा सहकार्य घेतला जातो. त्यांना सुद्धा ट्रेन केलं जातं काही वेळा, की त्यांना काही सुरुवातीला माहिती नसतं तर त्यांनाही हळूहळू ट्रेन केलं जाते यामध्ये. आणि काही फॉर्मल ट्रेनिंग पण अरेंज केली जातात, वर्कशॉप्स अरेंज केली जातात. तर त्या दृष्टीतनं हे सगळं ट्रेनिंग हळूहळू होत असते, कारण ह्याला काय असं फॉर्मल ट्रेनिंग, कारण प्रत्येक प्राणी हाताळण्याची गोष्ट वेगळी राहते आणि सिच्युएशन पण वेगळी राहते. हे एका ठराविक मानवाच्या ह्याच्यासारखं नाही राहत की हार्ट अटॅक आल्यानंतर काय करायचं, असं नाही राहते. प्रत्येक प्राण्याची वेगळी केस राहते आणि त्याला वेगळे गॅजेट्स पण लागतात बेसिकली. तर हा जरा कॉम्प्लेक्स विषय आहे, पण आहे चालू, हळूहळू आहे चालू ट्रेनिंग पण. थँक्यू. साहेब नमस्कार, मला बोलायचं होतं या प्रश्नासंदर्भात. एक सेकंद. आपल्याकडे आनंद रेड्डी साहेब जॉईन झालेले आहेत, मी त्यांना विनंती करतो त्यांनी आपल्याशी बोलावं. आनंद रेड्डी सर, प्लीज अनम्यूट युअरसेल्फ. Sorry. Thank you for the opportunity. And firstly, I would like to thank Girish ji. खूप छान प्रेझेंटेशन, खूप माहिती दिला. एंड उसमें ये एक पॉइंट मेरे को अच्छे से समझ में आया कि हाउ डू वी क्वांटिफाई द प्रोटेक्शन. उसमें एक पॉइंट ऐसा था कि उन्होंने बताया एक बार्न आउल के वजह से एक साल में जवलपास 1000 उंदीर का पॉपुलेशन कम करता है. एंड इवेंचुअली जो पॉपुलेशन एक्सप्लोड होने वाला था, लगभग 6 लाख, आई थिंक द फिगर वाज, एक बार्न आउल की वजह से कम हुआ है. दिस क्वांटिफिकेशन इज वेरी इंपॉर्टेंट, क्योंकि हम जब लोकल्स के पास जाते हैं उनको समझा देते हैं प्लीज, मतलब ये वन्यजीव को संरक्षण करिए, ये आपके लिए ही है. एंड अगर हमारे पास ये क्वांटिफाइबल टर्म्स नहीं है तो हम उनको समझाने में बहुत दिक्कत आ जाता है. एंड दिस इज वन गुड पॉइंट दैट आई हैव रिसीव्ड टुडे. एंड द सेकंड थिंग, वन important takeaway is training locals. Training locals to become bird guides. That we can do actually. Even in Harsul, where there is frequent sighting of forest owlet, we can train locals who eventually will protect the ecosystems for the forest owlets. And third point, and regarding the illegal trade, last time we conducted some covert operations to see how the illegal trade of owls happens in the Nashik city, and it is there to an extent. But what we request from people is, unless we receive, we have our own networks, but the intelligence is also required from the people. जैसे कि
वाइल्ड लाइफ क्राइम कंट्रोल ब्यूरो का वॉलंटियर प्रोग्राम है. Many people don't know about it. अगर हम अच्छे से जन जागृति करेंगे तो people who are interested can give valuable information. और even apart from that, apart from the illegal trade, we need more participation from locals, like citizen science forums, जैसे eBird है, उसमें हम अगर लोगों को जो interested है उनको अच्छे से training करें तो they can also participate in helping improve the knowledge that we already know. तो उससे ऐसा होता है कि we protect only those we know, and we know only when we try to know about the species. मतलब हम एक पक्षी के बारे में जानते हैं तभी उसको पसंद करते हैं, जब उसको पसंद करते हैं तभी उसको प्रोटेक्ट करने की कोशिश करते हैं. तो in this way we have to involve more and more locals and especially students in conservation paradigm. That is all from my side. Thank you for this opportunity. मी प्रश्न विचारू शकतो का सर प्लीज? हॅलो. Yes. एक सेकंड, आपल्याकडे एस.पी. रामाराव सर जॉईन झालेले आहेत. एस.पी. रामाराव चीफ कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट आहे टेरिटोरियल ठाणेमधून. 1998 चे IFS चे अधिकारी आहेत. त्यांच्या बाबतीत सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आणि ओळख करून देण्याला सांगितली पाहिजे अशी गोष्ट म्हणजे चंद्रपूर सारख्या अतिशय रिच एरियामधून ते आलेले आहेत, तिथे त्यांनी सेवा बजावलेली आहे आणि आता ठाण्यामध्ये कार्यरत आहेत. नांदूर मधमेश्वर सारखी वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे, बर्ड सँक्च्युरी आहे, तिथेही त्यांनी सेवा बजावलेली आहे. फार महत्वाची रामसर साईट आहे. मी त्यांना विनंती करतो त्यांनी आपल्या बरोबर त्यांचे विचार शेअर करावेत. एस.व्ही. रामारावजी. Am I audible? Yes, sir. Yes, sir. Thank you so much. Okay. No, somebody is asking some question. Let him ask the question first. No, sir. First, finish your address, then we will take questions more. Okay. Thank you. Okay. Very good afternoon to everyone. I'm sorry, actually last 2 days I am with my head of the forest force in Raigad district. I just came and joined. I had the opportunity to hear Sri Gudge CCF Nashik and Mr. Anand Reddy. In fact, the subject is also it's a old subject, but I never worked under this owlet conservation. In fact, I have worked for other conservations and the different wildlife sanctuaries also. I worked in Yaval Sanctuary, this Kadsuba Richandragad Sanctuary, Nanduruman, like that. And this owlet is generally a neglected subject. Generally, we look for big mammals or for other birds, but generally we take little care about owlet conservation. And I have seen some owlets in Yaval Sanctuary and some kind of conservation measures by the local people. But still, lot to be done. And in fact, we all should join hands together to do something for this. And this youngster, Mr. Anand Reddy, had given some good suggestions. And awareness of the local people. Awareness of the local people and taking the field staff along with us, and some identification of the special habitats and some special conservation measures are very much required. And definitely this kind of webinars or meetings will improve further on the conservation of owlets. And thanks for giving me the opportunity. I'll be just observing the others' comments and I'll be participating till the end of it. Please continue. I'll be there. Thank you very much. Thank you so much. Thank you so much. Thank you so much for speaking to us, sir. बहुत शुक्रिया. We are happy. So many of you are joining. So many of you are interacting with us. It's a great thing. मला सगळ्या आजच्या सहभागी लोकांना एक विनंती करायची आहे. प्लीज तुम्ही तुमचे प्रश्न चॅट बॉक्स मध्ये विचारा, जेणेकरून आपल्याला ते सगळ्यांना विचारता येऊ शकतील. सगळ्यांच्याकडनं त्याची जी उत्तर आपल्याला मिळतील ती सगळ्यांना माहिती होतील. तुम्हाला माझी विनंती आहे की चॅट बॉक्स मध्ये तुम्ही नक्की प्रश्न विचारा. पुढचा प्रश्न घेतो. आपल्याकडे बऱ्याच लोकांनी सांगितलेलं आहे की खूप सुंदर माहिती मिळतीये, धन्यवाद. संजय
असं म्हणतायत. युवराज मराठ्यांचा प्रश्न आहे, सजेशन आहे इनफॅक्ट त्यांचं, नंदुरबारमध्ये BNHS सारख्या संस्थांनी लक्ष घातलं पाहिजे. तिकडे अंधश्रद्धेतून घुबडांची शिकार मोठ्या प्रमाणात केली जाते. युवराजजी, गिरीशच्या प्रेझेंटेशन मध्ये त्यांनी याविषयी सांगितलेलं होतं. गिरीश, तुम्ही आणखीन काही माहिती देऊ शकाल का? याच्याविषयी हे आहे, अंधश्रद्धेतून घुबडांची शिकार मोठ्या प्रमाणात केली जाते, पण एक लक्षात घेतलं पाहिजे, हे त्याला लिमिटेशन्स आहेत. वन विभाग प्रत्येकाच्या घरी जाऊन हे नाही करू शकत, कुणाला थांबवू शकत नाहीत, कारण या सगळ्या ज्या शिकारी होतात या लपून छपून केल्या जातात. त्याच्यामुळं त्यांना पकडणं अवघड आहे. पण मला असं वाटतंय की आपण जर जागरूक झालो, जर आपण आपल्या शेजाऱ्यांना सांगितलं की बाबा असं करणं चुकीचं आहे, ही अंधश्रद्धा, हे करू नये, असं जर केलं तर निश्चित याच्यावरती आळा घालता येईल. आणि आम्ही त्यासाठी म्हणजे BNHS न बऱ्यापैकी जनजागृती त्या एरियामध्ये केलेली आहे 2001 ते 2004 या सालात. पण कुठल्याही संस्थेला किंवा इव्हन गव्हर्नमेंटला लिमिटेशन्स आहेत, ते आपण समजून घेतली पाहिजेत लिमिटेशन्स. आणि आपणच लोकांनी याच्यात जास्तीत जास्त सहभाग घेऊन लोकांनी कशी अंधश्रद्धा दूर होईल हे पाहिलं पाहिजे. मला असं वाटतं युवराज, आपला प्रश्न फार चांगला आहे, पण आपल्यासारख्या व्यक्तींनी जेवढी जास्त जनजागृती करू शकाल तेवढी करावी आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटला मदत करावी यासारख्या कामांमध्ये. कारण एका संस्थेचं किंवा एका गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटचं हे काम नाही, हे सर्व काम आपल्या सगळ्या लोकांचं आहे. आपल्या सगळ्या लोकांनी याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे आणि मदत करणं गरजेचं आहे. अगदी खरी गोष्ट आहे, अगदी खरी गोष्ट आहे. कार्यक्रमाचा सांगता करण्यापूर्वी राहुल भोईर आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की आज श्री वसंत झुले साहेब त्यांचा आज वाढदिवस आहे. आपल्या सगळ्यांकडे तर्फे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ. खूप खूप मनापासून धन्यवाद सर, आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांकडनं जे फॉरेस्टचं आपलं कॉन्झर्वेशनचं काम होत आहे त्याच्याकरता तुम्हाला खूप खूप अभिनंदन त्याकरता. जेवढं तुमचं आयुष्य वाढत राहील तेवढं आपल्या जंगलांचं आणि आमचं त्या निमित्ताने आयुष्य वाढणार आहे. त्या तुमच्या सेवेकरता खरंच मनापासून धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन. मी याच्यानंतर विनंती करतो नंदकिशोर दुधे यांना, BNHS चे प्रोग्राम ऑफिसर आहेत NVIS चे, आजच्या कार्यक्रमाची सांगता त्यांनी करावी.
धन्यवाद. हॅलो.